विश्वपंढरी आणि सद्गुरू कुटुंबियांचा एक भागच जणू काही असलेले आदरणीय श्री विवेकबुवा गोखले आज आपल्याला त्यांच्या वाणीचा लाभ होणार आहे. आणि आजपर्यंत गेली अनेक वर्ष ते आपल्याकडे कीर्तनकार म्हणून येत होते. कालही त्याच भूमिकेत ते आले होते, पण आज आपल्याला मला वाटतं पहिल्यांदा उत्सवात ते प्रवचनकाराच्या भूमिकेत आपल्याला बघायला ऐकायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. तर मी परमपूज्य सद्गुरू श्री आनंदनाथ महाराजांना प्रार्थना करतो, आपण आदरणीय श्री विवेकबुवा गोखलेंचं पुष्पहार घालून स्वागत करावं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं. नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम्. भस्माभ्यंगं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं. सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलम्. गोश्वान क्रीडन परं निगमान्तकेलिं. देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं. कल्पद्रुमो ह्येष साधु वृन्दानुसेवितः. दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां. सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराजांच्या चालू असलेल्या या उत्सवामध्ये आज प्रवचन सेवा करण्याच्या निमित्तानं आपण एकत्र इथे संधी मला आज इथे मिळाली. आतापर्यंत गेल्या एक 10-11 वर्षात कीर्तनाची सेवा महाराजांच्या कृपेने इथे घडली. पण प्रवचनाच्या सेवेसाठी आज आणि उद्या महाराजांची आज्ञा झाल्याप्रमाणे त्यांनीच सेवा करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. परमेश्वराच्या अनंत लीला आणि त्याच्या प्राप्तीसाठीच जे जे वर्णन करून ठेवलं गेलं ते कसं साधावं, कुठल्या मार्गाने गेल्यानंतर कृपा नावाचा विषय होतो, या सगळ्या विषयी अतिशय सुसूत्र पद्धतीने ज्याच्यात वर्णन आलं, ज्याला आपण शास्त्र असं म्हणतो. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. काय केलं पाहिजे, काय मी करायचं नाहीये, काय मी करायचं आहे, या विषयीचं ज्ञान ज्यातून दिलं जातं त्याला शास्त्र असं म्हणतात.
आणि अध्यात्माला सुद्धा, अध्यात्म हे एक शास्त्र आहे. तुम्ही किती डिग्र्या मिळवल्या, किती हजाराची नोकरी आहे, कितीचा टर्नओव्हर वर्षाचा आहे, या सगळ्यापेक्षा सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की विद्या नावाचा विषय जर कुठला असेल तर अध्यात्म विद्या विद्याना. भगवद्गीता सांगते. मीला मीची प्राप्ती झाली नाही, मला माझं स्वरूप कळलं नाही, तर बाकीच्या केलेल्या सर्व कृती या हालचाली या केवळ एक कवायत प्रकार केले असं ठरतील. आणि म्हणून अवघड अवघड असलेला वेदांत, प्रसंगी शुष्क असलेला वेदांत, कोरडा कधी वाटेल असा वेदांत कोणाच्या निमित्तानं जर आपल्याला सुलभ होणार असेल तर सज्जन हो, तो संतांच्या चरित्राख्यानाच्या श्रवणाने आपल्याला सुलभ होतो. दत्त महाराजांच्या कृपेनी, सद्गुरूंच्या कृपेनी, माझ्या गुरुजनांच्या कृपेनी 2016 साली दत्त माझा नावाचा एक कार्यक्रम एबीपी माझावरती पहाटे रोज 10 मिनिटं, 8 मिनिटं, 12 मिनिटं असा चालायचा. त्यात पहिले काही दिवस दत्त संप्रदायावर बोलून झाल्यानंतर दत्त गुरूंच्यावर निष्ठा ठेवलेले असे अधिकारी महापुरुष सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या चरित्राख्यानाविषयीची चर्चा सुरू केली, परंतु काही कारणानंतर ते थांबलं. नशिबाचा योग, देवाची इच्छा, काय घटना असतील त्या घडल्या. परंतु त्यानंतर एक स्फूर्ती, एक प्रेरणा दत्तकृपेने अशी झाली की ही केवढी थोर थोर मंडळी होऊन गेली की ज्यांनी देवांच्या कृपेसाठी काय तळमळ ठेवली आपल्या चित्तात. म्हणजे असं केलं म्हणजे असं, असं केलं म्हणजे असं, अशा वेदांताच्या परिभाषा असतात. कोड लँग्वेज म्हणूया किंवा वेदांताच्या परिभाषा. एक उदाहरण घेऊया. तितिक्षा नावाचा विषय, वेदांत सार नावाचा ग्रंथ काढावा, त्याच्यातली तितिक्षा नावाची व्याख्या काढावी. त्यात त्यांनी असं म्हटलं, सहनम हि सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. असं अगदी संस्कृतमध्ये फराटेदार म्हटलं की तितिक्षा या शब्दाची व्याख्या माझी तुम्हाला सांगून झाली. सहनम हि सर्व दुःखानाम म्हणाले अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. त्याला तितिक्षा असं म्हणा. तितिक्षेविषयीची व्याख्या संस्कृतची करून झाली, ती अतिशय अधिकारवाणीने कोणी कोणी आपल्याला विवरण पण करून झाली, पण म्हणून आपल्याला तितिक्षा कळली असं नाही होत. ती तितिक्षा तुम्हाला, मला, सर्वसामान्य लोकांना तेव्हाच कळेल, किंबहुना ती तेव्हा कळायला सुलभ होईल जेव्हा आपण संतांच्या चरित्राचा आश्रय घेतो. संत कसे जीवन जगले, तुमच्या माझ्यासारखंच त्यांचं जीवन सुरू होतं, परंतु त्यांच्या जीवनात सद्गुरु तत्वाचा स्पर्श जेव्हा होतो आणि तेव्हा त्यांच्या जीवनातली जी उत्क्रांती घडते ना, त्यानंतर ते चरित्र कुठे सुरू होतं आणि त्या चरित्राचा शेवटचा कळसाध्याय कुठे होतो, हा प्रवास पाहिला की मन थक्क व्हायला होतं. म्हणून माझे गुरुजी नेहमी सांगायचे, सद्गुरू नेहमी सांगायचे की थेरॉटिकल ज्ञान घ्यायचं असेल तर ग्रंथ वाचावे आणि प्रॅक्टिकल तेच ज्ञान पचवून घ्यायचं असेल तर संत चरित्र वाचावे. संतांनी किती दुःख सोसली, संतांनी कशा आपत्ती सोसल्या हे पाहिलं की तितिक्षा ही व्याख्या खूप स्वच्छ आणि स्पष्ट आपल्याला होते. हो, तितिक्षेविषयी अर्धा तास कोरडी चर्चा करून जेवढी तितिक्षा या शब्दाची व्याख्या कळणार नाही, तेवढं तुकाराम महाराजांच्या आयुष्यातली दुःख ऐकली की आपल्याला कळतं, अच्छा हे जे काही भोगलं हे म्हणजे तितिक्षा. सोपं. म्हणून आज आणि उद्या दत्तकृपेनी, सद्गुरु आज्ञेनी आपण महाराजांच्या या उत्सवात, काल मी आपल्याला असं म्हणालो होतो की एका दिव्य सत्पुरुषाचं चरित्राख्यान आपल्याला ऐकायचं. खरं पाहता आपण माणसं अशी असतो की आपण गोष्टी वेल्हाळ असतो. आपल्याला खूप वेळ तत्वज्ञान झालं की जरा कालच सांगितलाय प्रकार, डोळे मिटायला लागतात आपोआप.
पण गोष्टीत गोष्टी आल्या आणि कुठे वळण येतं आयुष्यात, तर कालचा जो विषय पूर्वरंगातला होता त्याच्यात साधन चतुष्टय नावाचा एक विषय मी आपल्या पुढे जाता जाता ठेवला होता. पहिला विषय सारासार विवेक, त्याला जोडून दुसरा विषय सांगितला होता की हा मूत्र फलभोग विराग, हा म्हणजे इह परलोकाचं वैराग्य. तिसरा विषय सांगितला होता की तीव्र म्हणजे मुमुक्षुत्व, मला मोकळं व्हायचंय असं वाटणं. आणि चौथी गोष्ट सर्वत्र समबुद्धी, म्हणजे आत्मभावनेनं सर्व जगाला पाहणं. हा एक बुद्धीच्या स्तरावरचा अभ्यास. अशा 4 गोष्टी ज्याला साधल्या त्याची साधना हळूहळू दृढ होत जाते असं वेदांत शास्त्र सांगतं साधन चतुष्टयाद्वारे. आज आणि उद्या ज्यांचं चरित्र ऐकायचंय ना, ते बद्धावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंतचं चरित्राख्यान आहे मंडळी. म्हणजे माणूस बद्ध स्थितीत असतो. समर्थांनी फार गोड वर्णन करून ठेवलंय. तो आधी बद्ध असतो. बद्धातून त्याला हे कळतं की आपण बांधले गेलोय. मग त्याच्या ठिकाणी काय होतं, तो सत्संगती करतो, ग्रंथांचा आश्रय करतो, सत्पुरुषांच्या सज्जनांचा सहवास करतो, सद्ग्रंथांचं त्याच्या आयुष्यात एक महत्व प्राप्त होतं. तो काही ना काहीतरी सत्पुरुषांच्या शब्दाचा आश्रय घेतो आणि मग त्याला असं कळतं की मला जायचं ठिकाण एक आहे आणि मी चाललोय तो प्रवास दुसरीकडे आहे, तो आपला मेळ बसत नाहीये. मग तळमळ नावाचा विषय सुरू होतो. मग बद्ध स्थितीतून मी मुक्त कसा होईल याचा विचार सुरू होतो. मग तो मुमुक्षुत्वाकडे वळतो. मुमुक्षु अवस्थेमध्ये सुद्धा श्रोते हो 3 प्रकार आहेत. एक नुसतं मुमुक्षुत्व, साध, तीव्र मुमुक्षुत्व. इंग्रजीमध्ये म्हणतात ना तसं 3 डिग्री असतात तसं. तीव्र मुमुक्षुत्व, तीव्रतर मुमुक्षुत्व, तीव्रतर मुमुक्षुत्व आणि तीव्रतम मुमुक्षुत्व. तीव्र, तीव्रतर, तीव्रतम म्हणजे मला मोकळं व्हायचंय असं नुसतं वाटू लागलं, हे तीव्र मुमुक्षुत्व. मला मोकळं व्हायचंय, मला परमेश्वर स्वरूपाशी, माझ्या सद्गुरु तत्वाशी एकरूप व्हायचंय असं खूप तळमळीनं वाटणं आणि त्या दृष्टीनं पावलं पडणं, तीव्रतर. आणि तीव्रतम ही स्थिती अशी आहे की त्या स्थितीमध्ये मला माझ्या शरीराचं सुद्धा भान राहणार नाही, माझ्या मानापमानाचं भान राहणार नाही, कशाचं भान राहणार नाही. मला फक्त माझ्या सद्गुरूंच्याशी एकरूप व्हायचंय. तीव्रतम मुमुक्षुत्व. मग मुमुक्षुत्वाच्या या 3 पायऱ्या आणि त्याच्यानंतर सर्वत्र समबुद्धया, सर्वत्र आत्मबुद्धीनं बघणं. म्हणून बद्ध मुमुक्षु त्यातून निर्माण होतो तो साधक. आणि साधन करता 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 तो साधनेतून सिद्धावस्थेला जातो. म्हणजे बद्ध ते सिद्ध असा खूप मोठा प्रवास आहे. आपण प्रत्येक जण कुठल्या कुठल्या पायरीवरती आहोत आपला आपणच आपल्याला विचारायचं की मी नेमकं कुठल्या स्तरावरती आहे. परमार्थ हा शो ऑफ करण्याचा विषयच नाही ना. मुळे मी किती पारायण केली, मी किती पुराणं वाचली, माझा कसा अभ्यास आहे, मी किती तास बसतो, माझं कसं, मी तसं कसं, माझं कसं, हे माझं कसं त्याचं कसं, हे करत बसण्याचा हा विषयच नव्हे. पहावे आपण असे आपण दिन प्रतिदिन माझं मीच मला निहाळायचं, माझं मीच मला तपासायचं, माझं मीच मला पडताळायचं. की कालपर्यंत मी जिथं होतो त्यातल्या 10तले 8 विकार माझे कमी झाले का, एखाद्या तरी विकारावरती 10 वेळा चिडलो मी, रागावलो याच्या आधीपर्यंत. पण आता 10तल्या 9 वेळा चिडलो, पण आज मी विजय मिळवला. एकदा मी चिडलो नाही. चिडण्यासारखा प्रसंग होता पण मी एकदा चिडलो नाही. मी आज विजय मिळवला. क्रोधाच्या 10 प्रसंगातल्या एका प्रसंगावर मी विजय मिळवला. लोभाच्या 10 प्रसंगातल्या 9 प्रसंगाला मी बळी पडलो, खरं मी 1 प्रसंगावरती नक्की विजय मिळवला. असं अनालिसिस ज्याला म्हणतात, परीक्षण म्हणतात, ते आपलंच आपण आपलं करणं हे साधक जीवनात फार महत्वाचं. असं ज्या कोण्या एका सत्पुरुषाने केलं त्याचं चरित्राख्यान आपल्याला ऐकायचं. आपण इथं ज्ञात अज्ञात विराजमान असलेल्या सगळ्या सिद्ध सत्पुरुषांचं स्मरण करून, आशीर्वाद द्यायला आलेल्या, कृपा करायला आलेल्या सगळ्या मायबाप परमेश्वर स्वरूपाला स्मरण करून 200 वर्षापूर्वी ज्या महापुरुषानं एक मोठं ध्येय घेतलं डोळ्यापुढं, त्याच्या चरित्राकडे वळूया. समर्थांचे दासबोधात शब्द आहेत,
देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्व अर्पुनी शेवटी प्राण तोही वेचावा. या ओवीला अनुसरून ज्यांचं वागणं झालं, मराठवाड्यातली गोष्ट आहे. बालाघाटाच्या पर्वतरांगा ज्या सुरू होतात, जिथून पुढं परळी वैजनाथ, औंढ्या नागनाथ, अंबाजोगाई, तो जर सगळा आपण जर नीट भौगोलिक दृष्ट्या जर भाग तपासला तर मराठवाड्यामध्ये परळी वैजनाथ, औंढ्या नागनाथ, त्या टापूमध्ये मांजरा नावाची एक नदी वाहते. त्या मांजरा नावाच्या नदीच्या काठी कळंब नावाचं एक गाव आहे, मराठवाड्यातलं गाव आहे. तिथे श्रीधर पंत श्रोत्री नावाचे एक ब्राह्मण वास्तव्याला आहे. त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी म्हणून आहे. गावचं कुलकर्णी पण त्यांना मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना कुलकर्णी म्हणतात. मूळ आडनाव श्रोत्री, कुलकर्णी हे त्यांना मिळालेलं वतन म्हणा. पूर्वी असं असायचं, देशमुख हे आडनाव आहे, कुलकर्णी आडनाव आहे. मूळ आडनाव वेगळं, पण देशमुख हे वतन आहे, कुलकर्णी वतन आहे. तसं त्या पंचक्रोशीतलं कुलकर्णी पण त्यांच्याकडे होतं म्हणा. म्हणून श्रीधर पंत कुलकर्णी, पत्नीचं नाव लक्ष्मी. आणखीन गोष्ट आपल्याला सांगतो. भगवान दत्तात्रेयांची माहुरगडची उपासना. मराठवाडा आहे, थोड्या अंतरावरती माहुरगड आहे. जरा उत्तर दिशेला पाहिलं थोडस, तिथून थोडस मराठवाड्यातलं पुढे गेलं, माहुरगडाची दिशा दिसते. माहूरच्या दत्तगुरूंचं स्मरण करून आयुष्य चाललंय, पण प्रपंचात एकसारखे दिवस एकसारखे नसतात. नियतीची चक्र काहीतरी हल्ली. खूप दिव्य चरित्र आहे आणि मला या चरित्रानं का गारुड घातलं मला माहित नाही, परंतु या सत्पुरुषाच्या अस्तित्वानं माझी अशी पक्की धारणा नव्हे, आहेतच ते, आजही हयात आहेत. देहदृष्ट्या ते नाहीत, पण चैतन्य स्वरूपात ते आहेतच, कार्यरतच आहेत. दत्तगुरूंची उपासना करता करता असा चमत्कार घडला की संतती नव्हती. प्रार्थना केली आणि एक संतती झाली. ती संतती जी झाली 1782 इसवी सन. आता 82 जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातनं 78 वजा करायची म्हणजे शक होतं. शकामध्ये 78 मिसळले की इसवी सन होतं. 1782 या इसवी सणात त्या कळंब नावाच्या गावात श्रीधर पंत श्रोत्रींच्या पोटी एका दिव्य बालकानं जन्म घेतला. त्या लक्ष्मीच्या पोटी एक दिव्य संतान जन्माला आलं. एक सुंदर शब्द आपल्याला सांगतो, ती माता केवळ माता नव्हती, संतत प्रसवा होती असं म्हणून. संत प्रसवा याचा अर्थ असा की संत असा ठरवून नाही जन्माला घालतायत, पण ज्या माऊलीचं पूर्वपुण्यही असते. पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता, असे जेव्हा आई वडील असतात तेव्हा त्या मातेच्या पोटी निर्माण होणारी संतती ही संतत असते. त्यामुळे अशा संताला जन्माला घालणारी अशी संत प्रसवा ती लक्ष्मी. त्यांच्या पोटी कार्तिक महिना शुद्ध अष्टमी तिथी, त्या शुद्ध अष्टमीला दिव्य अशा पुत्राला जन्म दिला या माऊलीनं. 12व्या दिवशी या पोराचं नाव ठेवलं. चरित्र इतकं मोठं आहे की ते आहे त्या उपरोक्त वेळेत बसवणं ही तारेवरची कसरत आहे, पण प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत करत पुढे जाऊया. किती टर्निंग पॉइंट्स आहेत आपण ऐकलात की थक्क होऊन जा. 12व्या दिवशी या पुत्राचं नाव ठेवलं, या मुलाचं नाव ठेवलं अवधूत, असं या पोराचं नाव ठेवलं. अवधूत श्रीधर पंत श्रोत्री, अवधूत श्रीधर पंत कुलकर्णी. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. घरातली दत्तभक्ती उपासना. शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते, श्रीमद भगवद्गीता सांगते. असे काही दिव्य आत्मे परमेश्वर तत्वाने साठवून ठेवलेले असतात, राखून ठेवलेले असतात. त्यांना एका वेगळ्याच ठिकाणी त्यांनी सांभाळून ठेवलेलं असतं. योग्य असे आई, योग्य असे वडील त्याला दिसले. ते घर अतिशय शुचिरभूत आहे असं त्याला दिसलं.
शुचीनाम श्रीमतांग गेहे, गेहे म्हणजे घरात, योग भ्रष्टोबी जायते असं क्रियापद वापरलं. जायते म्हणजे जन्माला घालतो. चांगले आई, चांगले वडील, चांगलं कुळ अशा ठिकाणी मी जे राखून ठेवलेले आत्मे असतात, जे ईश्वरी कार्य करून लोकांना उद्धाराचा मार्ग दाखवतात, त्यांना मी राखून ठेवलेलं असतं असं भगवंत सांगतात. कसा हा एक योगभ्रष्ट आत्मा. काय असतं, मूळचं संस्कार असावे लागतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. असं एकदम केव्हा तरी आला आणि लगेच 3 तास आम्ही भजनाला बसलो, आता आम्हाला भजन आवडायला लागलं, असं कधीच होऊ शकत नाही. मागच्या जन्मीचं सूत्र असावं लागतं, त्याशिवाय आवडच निर्माण होत नाही कीर्तन, प्रवचन, अध्यात्मशास्त्राविषयी. मागच्या जन्माचं सगळं घेऊन आलेला साठा हा दिव्य बालक जन्माला आला ना. समज नावाचा विषय एवढा थोर होता मंडळी, की कुठल्याही गोष्टीचं आकलन अवधूतला लगेच व्हायचं. 8व्या वर्षाच्या मौंजी बंधन झालं, व्रतबंध झाला. जन्मना जायते शूद्रहा संस्कारा द्विज उच्यते वेदाध्ययनतो विप्रहा ब्रह्म जानाति ब्राह्मणा. श्लोकाचा अर्थ आपल्या निश्चित लक्षात आला असेल. निराळा खुलासा करायची आवश्यकता नाही. पण ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. वेदाध्ययन केल्यानंतर त्याला विप्रत्व प्राप्त होतं. मौंजी बंधन झाल्यानंतर त्याला द्विज असं म्हटलं जातं. द्वि म्हणजे 2, ज म्हणजे जन्म, तो त्याचा दुसरा जन्म असतो, म्हणून त्याला द्विज असं म्हणतात. संस्कारात द्विज उच्यते. संस्कार झाला, मौंजी बंधन झालं. काही कालांतराने अशी घटना घडली की ते कुलकर्णी पण गेलं, वतन होतं ते गेलं, आणि दारिद्र्याची अवदशा सुरू झाली. परिस्थिती निरंतर बदलत असते. एक वाक्य फार मजेदार सांगतात, जी बदलत असते तिलाच परिस्थिती म्हणतात, जी कधी एकसारखी नसते. आणि म्हणून कुठलीही आपत्ती आली तरी माणसाने रोज आपल्या मनाला एवढं सांगावं, ही परिस्थिती बदलेल, हाही काळ बदलेल. म्हणजे चांगला काळ असेल तेव्हाही रोज सांगावं, हाही काळ बदलेल, हाही काही कायमचा राहणार नाही. आणि वाईट आला तरी रोज सांगावं, हाही काळ बदलेल. अशी स्थिती पण कायम राहणार नाही. जी बदलत असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीनुसार बदलतात ती सुद्धा माणसं. दारिद्र्याचा असा मोठा एक भाग आयुष्यात सुरू झाला की ज्याला आपण एक शब्द वापरतो शुद्ध मराठीत, अन्नान्न दशा होणं. अन्नाच्या एकेका घासासाठी मोताद होणं, एकेका घासासाठी तडफडणं, तळमळणं, असा एक प्रकार विचित्र सुरू झाला आयुष्यात. कोण्या एका काळी घरातलं अन्नधान्य घेऊन शेकडो लोक जेवतायत, असा एक काळ वतनदारीचा. आधी दशा मग अवदशा. समर्थ म्हणाले, आधी जर चांगली दशा असेल आणि नंतर जर अवदशा झाली तर त्याच्यासारखं दुःख नाही म्हणाले आयुष्यात. तो इतिहास जगाला सांगताना ज्या हृदयात वेदना, अहो इथेच आम्ही 100 पानं जेवायला वाढायचो, इथेच 500 माणसं अशी होत होती, आता 5 सुद्धा घातली जात नाही. ते सांगताना ज्या वेदना हृदयात होतात, पण तोही काळ दत्तकृपेने निघून जाईल ही धारणा आई वडिलांची. पुढे आणखीन संतती पण झाल्या होत्या आई वडिलांना, म्हणजे या अवधूतला आणखीन भावंड झाली, बहीण भाऊ. परंतु जसा परिवार वाढला, अन्नाला काहीतरी पाहिजे. मौंजी बंधन झालं, वेदाध्ययनाला सुरुवात झाली. 11-12 वर्षाचं झाल्यानंतर केवळ त्या प्रांतात मराठवाड्यात भिक्षुकी करून भागेना, म्हणून आजूबाजूला नोकरी करायचा, काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा म्हणून अवधूत प्रयत्न करू लागले. वय वर्ष 14-15. खूप प्रयत्न केले आणि प्रयत्नांती एके ठिकाणी नोकरी लागली. चरित्रात वर्णन आहे. कोणाकडे नोकरी केली सांगतो आपल्याला. एका मुसलमानाकडे नोकरी केली. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा.
अन्न ही एक अशी गोष्ट आहे की ती मिळवण्यासाठी माणूस वाटेल ती गोष्ट करू शकतो. हमाली करतो, तिरस्कार, उपेक्षा सगळं सहन करतो. 2 घास खायला द्या फक्त बस. एका यवनाकडे 2 वर्ष नोकरी करावी लागली. ती नोकरी पूर्ण केली. तिथून घरदारापासून वेगळे राहिलेले 15-16 वर्षाचा तरुण पोरगा, आजची 14-15 वर्षाची पोरांचं आयुष्य फक्त डोळ्यापुढे ठेवा आणि अवधूत कुलकर्णींचं आयुष्य डोळ्यापुढे ठेवा की आपल्या घरात मी मोठा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांना माझ्याकडून मदत झाली पाहिजे, या एका भूमिकेतून घरासाठी ते राबतायत. आणि ते राबून तो पैसा गोळा करून 2 वर्षांनंतर घरी आले. घरी आल्यानंतर ते द्रव्य दिलं, पैसे दिले, काही धान्य आणलं होतं. ती लहान भावंड आता मोठी झालेली दिसायला लागली, आजूबाजूला बहीण भाऊ सगळे. आई वडिलांचा संपर्क झाला. 1 महिना 1.5 महिना राहिल्यानंतर एक नाजूक प्रश्न घरातल्यांनी विचारला. मी हे सगळं रनिंग कॉमेंट्री सांगतोय वेळेत बसवायचं म्हणून. 2020 खरं तर नाशिक सारख्या ठिकाणी मागच्या वर्षी चरित्राख्यान सांगताना मीही रंगून गेलो, श्रोते रंगून गेले. 3-3.5 तास कसे लागले कळलं नाही सहजरित्या. पण जाता जाता आपल्याला सांगतोय हे 1.5-2 वर्षाच्या फरकानंतर घरी आल्यानंतर 1-1.5 महिना घरात राहिल्यानंतर जगाचे जे खरे रंग असतात ना ते अवधूतला दिसायला लागले. वय वर्ष तरुणा पोरगा हा ऐन तारुण्यात प्रवेश केलेला, 16-17 वर्षाचं वय. आणि हळूच एके दिवशी घरातल्या काकांनी, वडीलधाऱ्यांनी, वडिलांनी ओसरीवर बसल्यानंतर विषय काढला. अवधूत म्हणजे 1.5 महिना झाला आता घरात, म्हणजे आता बाहेर कुठेतरी बघा कामाचं, याची सोय काय, आणखीन कुठेतरी नोकरी करा, आणखीन कुठेतरी काम करा, कुठेतरी धंद्याला जा, कुठेतरी उद्योग करा. काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणे लावी काहीतरी श्रीराम. घरामध्ये नुसतं बसून खाऊ नये, काही मेळवी मग जेवी, काहीतरी मिळवावं, कमवावं, मग घरात 2 घास जेवावं. सन्मानाने जे जातात ते 2 घास. अन्यथा नुसतंच आपलं काही करायचं नाही, फुकटचं घरातलं खायचं, ते लाचारीचं जीवन कधी जगू नये. काहीतरी कमवून आणा म्हणाले तुकाराम महाराज. याच्यापेक्षा निराळं काय म्हणाले? जन हे सुखाचे सुखाचे, जन हे सुखाचे सुखाचे, बा अंतकाळीचे कोणी नाही. जन हे सुखाचे सुखाचे, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, बा अंतकाळीचे कोणी नाही. किंवा बा तुझा चालता काळ, खायाला मिळती सकळ. तुझा चालता काळ असला की सगळी लोक आजूबाजूला असतात. म्हणजे हे कोण? हे कोण? बायकोचे भाऊ, घरात करीती येऊ जाऊ, खाती सोनसळीचे गहू, केले बेंबीचे उखळ. काय शब्द आहे बघा, केले बेंबीचे उखळ. बा तुझा चालता रे काळ. चालू काळ असला की सगळी माणसं गोळा होतात आणि जेव्हा काही द्रव्यादी नसलं खिशात, येतो म्हणून सगळे पाठ फिरून जातात आपोआप. जगाच्या जगरहाटीचा रंग कळू लागला. काहीतरी कमवून आणा. झालं 2 वर्ष बाहेर होतात, कमवून आणलं, आता संपलं ते. काहीतरी उद्योगाला लागा. नाईलाजानं पुन्हा निघाले. बद्धावस्थेतलं जीवन याच्यापेक्षा निराळं काय असतं हो? तुमचं माझं आयुष्य याच्यापेक्षा पलीकडे निराळं काय असतं? चरितार्थासाठी जगायचं. झोपलो रात्री म्हणून उठायचं, उठलं की दात घासायचे, दात घासलं की चहा प्यायचा, चहा प्यालो की नाश्ता करायचा, नाश्ता केला की आंघोळ करायची, आंघोळ केलं की उद्योगाला लागायचं, उद्योगाला गेलं की दुपारी 1 वाजता जेवायचं, जेवलं की झोपायला मिळतं झोपायचं, अन्यथा काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं, मुलाबाळांच्यावर बसायचं, टीव्ही बघायचा, सिरियल बघायच्या, 10-11ला जेवायचं, 11:30 झोपायचं, पहाटे झोपलं म्हणून उठायचं.
ह्याच्यापेक्षा पलीकडे आमचं जीवन काय? कणाकणानं खात गेलो, टनाटनानं वाढलो. कधी कधी तर आमचे गुरुजी म्हणाले, एकदा विचार करावा, जर वय वर्ष 50 जेव्हा होतं ना, ज्यांचं 50 वय उलटून गेले आणि 50 आहे त्यांनी विचार करायचा. गुरुजी गमतीने आमचे म्हणायचे, गोडगोडीत असते, 50, 55, 60 वर्षाच्या माणसाने विचार करावा, आता उभ्या आयुष्यात आपण किती टन तांदूळ खाल्ला असेल. जन्माला आल्यापासून 2-3 वर्षापासून थोडा थोडा एवढा एवढा भात म्हणत म्हणत 2-3 ट्रॉल्या तरी भात खाल्ला असेल की आतापर्यंत. विचार करावा, काय केलं? जन्माला येऊन केलं तरी काय केलं आम्ही? भूक लागली की खाल्लं, झोप आली की झोपलो, राग आला की ओरडलो समोरच्यावर, लोभ निर्माण झाला, लोभी झालो, क्रोधी झालो, नाना वस्तूंचा बाजार गोळा केला. याच्या पलीकडे बद्धावस्था आणखीन काय असते? आहे हे जीवनच आपल्याला आपलं वाटायला लागतं. ही वासना जगतातली सुखवी जीवाला सर्वदा, तव शंख चक्रा विनवितो रे पार करी भवसागरा. निज नाम नौकी बसवुनी दे मार्ग सुख कर मुक्तीचा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते ही वासना जगतातली सुखवी जीवाला सर्वदा, तव शंख चक्रा विनवितो रे पार करी भवसागरा. ते प्रापंचिक जीवन, बद्धावस्थेतलं जीवन जगत असताना एके ठिकाणी नोकरीला निघाले आणि बहीण म्हणाली, दादा मला अमक आणून दे, धाकटा भाऊ म्हणाला मला हे आणून दे, आई वडील म्हणाले ते आसन मला आणून दे, चौथे म्हणाले येताना मला ते आणून दे. कुठेतरी 5-6 महिने नोकरी केली, 4 पैसे आणले, पुन्हा द्रव्यादी आणलं, पुन्हा ते आपापल्या भाऊ बहिणींना दिलं. आणि पुन्हा जेव्हा असा एक विषय डोक्यात आला, आई वडिलांनी विवाह करून दिला, नवीन जबाबदारी गळ्यात पडली. म्हणजे आधी परिवाराची होती, त्यात विवाह झाल्यानंतर आता पत्नीसह वर्तमान, पुन्हा प्रापंचिक गरजा वाढायला लागल्या, पुन्हा बद्धावस्थेतलं जीवन सुरू. बांधलं गेलेलं जीवन. बद्धावस्था म्हणजे लक्षात आलं का? बांधलं गेलेलं जीवन. कित्येक मंडळी, सद्भक्त मंडळी भेटतात, त्यांना गोवा खूप उपासना करायची इच्छा असते हो, पण आमच्यावर एवढी जबाबदारी आहे की 14-14 तास ऑफिसचं काम असतं, आम्हाला होतच नाही. सकाळी 9 ते रात्री 9 आम्ही सतत फोन कॉलवर असतो, ऑनलाईन असतो, इंटरनेटवरती असतो. ज्याला उपासना खरी करायची आहे त्याला कसलंच बंधन नसतं. श्रोते, उपासनेची असता चाड, काही न येतसे आड, भावे करून या सेवा, अर्पावी ते आपुल्या देवा. पहाटे उठून सुद्धा उपासना करता येते, करायचीच असेल तर. बद्धावस्थेतून बाहेर येण्याची लक्षणं. चमत्कार असा घडला, विवाह झाल्यानंतर नवीन गरजा वाढल्या, घरातल्या अन्य गरजा वाढल्या. घरातले म्हणाले, अवधूत आता या मराठवाड्यात राहून काही होणार नाही, तू पुण्याकडे जा, तिथं जाऊन काय होतंय का पहा. आणि हा एक जीव मराठवाड्यातून प्रवास करीत 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 कुठं पोहोचले? पुण्याला नष्टक पेढेकरीच्या, हुंडेकऱ्याच्या पेढीवरती कामाला लागले. आयुष्य कसं कसं वळण घेत असतं पहा मंडळी. कुठून प्रवासाला सुरुवात झाली आणि त्या पेढीवरती, हुंडेकऱ्याच्या नष्टक नावाच्या पेढीवरती कामाला लागले. ते शिकलेले नव्हते आधीपासून, पण त्यातला व्यवहार त्यांनी शिकून घेतला. कसा कसा पेढीवरतीचा व्यवहार काय करायचा, कुठलं गिराईक आलं की त्याची तोलाई कशी करायची असते, त्याचं वजन कसं मापायचं असतं, कुठल्याला कुठला व्यवहार करायचा, कशा पद्धतीचा व्यवहार करायचा, हिसाब किताब कसा ठेवायचा, ते सगळं ते ज्ञान शिकले. हिशेबात अतिशय चोख होते. त्या नष्टक हुंडेकऱ्याच्या पेढीवरती काम करता करता त्या पुण्यात जम बसला. आणि पुण्यात ज्याचा जम बसला तो जगात कुठेही जम बसू शकतो. नियम आहे तो. हा पुण्यात अवधूत कुलकर्णींचा प्रवास सुरू झाला. सज्जन हो, मी मघाच सुरुवातीला बोलताना मुद्दाम प्रस्तावनेत म्हणालो की बद्धावस्था चालता चालता कुठेतरी एक टप्पा आयुष्यात असा येतो की त्या माणसाचा, ज्याचा उद्धार व्हायचा असेल त्याचा कुठेतरी ग्रंथांचा त्याचा सहवास होतो. तुम्ही जे 7 दिवस इथे वाचताय ना, हे 7 दिवस तुम्ही अक्षर वाचत नाही आहात.
तुम्ही अध्याय वाचत नाही आहात, तुम्ही शब्द वाचत नाही आहात, तुम्ही माऊलींशी संवाद साधत आहात. आणि परम कृपाळू ज्ञानेश्वर माऊली एकेका त्यांच्या परावाणीतनं हे अध्यात्मातली प्रमेय आपल्याला समजावून सांगत आहे. ते आपल्या वाणीतून आपण केवळ उच्चारण करत आहोत. म्हणजे ज्ञानेश्वरांचा आणि आपला, माऊलींचा आणि आपला संवाद होतोय पारायणातनं. संत सत्पुरुषांच्या वाङ्मयाशी जेव्हा संपर्क येतो तेव्हा लख डोळे उघडायला सुरुवात होते की मला गाठायचं ठिकाण काय आहे, मी करतोय काय, मी काय केलं पाहिजे, मी कुठून आलो, आत्ता काय करतोय, कोहम कथमिदं जातम को वा कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचार सोयमीदृशः. शंकराचार्य, आद्य शंकराचार्य. आणि थोडं पुढे जाऊन बोलायचं तर आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. तुकाराम महाराज. देह हे काळाचे, धन कुबेराचे. शरीर काळाला निघून जाईल, धन कुबेराचं आहे. तुझं तुझं काय करत बसला, देता देवविता नेता नेवविता. अरे तो देणारा तो, नेणारा तो, काय खुळ्यासारखा बसलायस वेळ काढत, कामाला लाग. उपनिषद नेमकं जे सांगतं ते तुकाराम महाराज आमचे म्हणतात, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी. उपनिषद म्हणतं उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उठ, जागा हो झोपेतनं. तुझं जे प्राप्य वरान निबोधत, तुला जिथं पोचायचंय ना तिथं पोच. आता पावलं टाक, लवकर निघ, वेळ जाईल हातचा नाही तर. उत्तिष्ठत, उठ. आलिया संसारा उठा, वेग करा. वेग करा आता, वेळ नका लागू. सज्जन हो, अवधूत एकटा पुण्यामध्ये राहतायत आणि त्या नष्ट गुंडेकराच्या पेढीवरती काम करता करता दोन गोष्टी नेहमी कामाला येतात. एक ग्रंथ, ग्रंथी सोडवतात, त्याला ग्रंथ असं म्हणतात. आपल्या अनंत जन्माच्या एवढ्या गाठी ग्रंथी आहेत ना, वासनेच्या, विकाराच्या, संस्काराच्या, त्या ग्रंथी हळूहळू उकलून टाकण्याचं काम, सोडवण्याचं काम जर कोण करत असतील तर ते ग्रंथ करतात. म्हणून ग्रंथाचं पारायण करायचं. शब्द संतांचे आधार देतात. आणि दुसरी सर्वात मोठी जर गोष्ट कुठली आवश्यक असेल, उत्तम उपासना, उत्तम साधक, उत्तम उपासक व्हायचं असेल तर सज्जनांची, सद्गुरूंची, संतांची सहवास, त्यांचं श्रवण, सत्श्रवण, चांगलं ऐकणं आणि चांगलं वाचणं, या दोन गोष्टी आयुष्यात घडू लागल्या की चांगली कृती आपोआप घडते. म्हणून आनंदराव आठवले आमचे म्हणायचे, आप्पा म्हणायचे, आधी विचार, मग पक्केपणा, मग कृती, असा क्रम आहे. आधी विचार चांगले व्हावे, विचारात दृढता येते, त्यात पक्केपणा येतो, पक्केपणा आला की मग कृती घडते. पण त्यासाठी विचार चांगले असावे लागतात. ते विचार सत्संगतीतून मिळतात, ते विचार सद्ग्रंथातून मिळतात. थोडक्यात सांगायचं तर तिथे पुण्यामध्ये त्यावेळेला ठाकूरदास बुवा म्हणून यांचं कीर्तन बेलबाग म्हणून तिथं चालू होतं. आपल्या मालकांना पेढीवरच्या यांनी विचारलं, अवधूतनं, 18 वर्षाचा मुलगा, कथा पुढे पुढे सरकेल तसं माझ्या तोंडातून त्यांच्याविषयीचा उच्चार एकेरी निघून जाणार आहे. आत्ताचे कान करून ही गोष्ट ऐका, काय टर्निंग पॉइंट्स असतात. जरा आधुनिक भाषेत कदाचित बोललं गेलं तर माफ करा, परंतु मी आज सकाळीच आमची चर्चा झाली तेव्हा सांगितलं की आत्ता ज्या भाषेत पटकन कळत आहे त्या भाषेतच बोललं पाहिजे. तर प्राच्य करावयाचे आहे, बोलावयाचे आहे, असं काहीतरी गादीवर बसून बोलायला लागलो तर ते डोक्यावरून जाईल. सहज कळेल या भाषेत आपल्याशी संवाद साधतो. रोज मालकाला विचारावं, सांगावं, मी कथेला जाऊ का संध्याकाळी, श्रवणाला किती महत्व आहे लक्षात घ्या. मालकानं सांगितलं, दिलेलं काम कर, 1.5 तासाची कथा कीर्तन ऐकलंस काही हरकत नाही, परत ये. त्या बेलबागेमध्ये ठाकूरदास बुवांचं कीर्तन सुरुवात झालं. आणि ती कीर्तनाची एक गोडी अशी आहे सज्जन हो, कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, की नामची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनकार कीर्तन करू लागला की त्या कीर्तनाचा आनंद इतका द्विगुणित होतो परमेश्वर कृपेनं की श्रोता वक्ता एकचित्त झाला की जो रंग भरतो तो निराळाच असतो. फक्त वक्त्यानं अतिशय तीव्रतर भावनेनं श्रवण करावं, श्रवणातच अवधान ठेवावं. दत्त महात्म्यात टेंबे स्वामी महाराज सांगतात, प्रेमे कीर्तना जाती तेथे नाना चर्चा करीत. कीर्तनाला जाऊन पुढे काय घडलं सिरियलमध्ये
पुढे काय झालं असं विचारत बसलं, तिकडं कीर्तन चाललंय आणि सिरियलच्या गप्पा सुरू झाल्या, तर ते श्रवण आतपर्यंत जाणार नाही. किंवा शेजारच्याला विचारायचं, आज भारताचा स्कोर काय झाला, तुला काय करायचं, कीर्तनात येऊन बसलायस ना आता. कीर्तनाला कसं बसावं, श्रवणाला कसं बसावं, प्रवचनाला कसं बसावं, एक जाता जाता आपल्याला फक्त सांगतो, असंच बसा असा आग्रह नाही. एकांत चित्त तनु निश्चल मौन वाचा, जे ये रीती करीती ग्रास कथामृताचा. ब्रह्मा म्हणे अजित तू तुझ जिंकणारे, नाही त खास परित्या वश तू मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की. एकांत चित्त असावं, तनु निश्चल, हलायचं नाही शरीर, तनु निश्चल, मौन वाचा, गप्प राहायचं, फक्त ऐकायचं ते. जे ये रीती करीती ग्रास कथामृताचा. अतिशय सत्श्रवणाला फार महत्व आहे. बाकी सगळं जग जाऊ दे एकीकडे, श्रवण कसं करावं तर म्हणाले आईसारखं श्रवण करावं. खूप बोलता येण्यासारखा विषय मजेदार आहे. आईसारखं श्रवण करावं. आईसारखं म्हणजे बुवा हे काय नवीन सांगितलं, आई जसं आपल्या लेकराचं सगळं ऐकून घेते तसं वक्ता कोणी असो, लहान असो, वयानं मोठा असो, मध्यम असो, अभ्यासू असो, अगदी नवीन शिकणारा असो, अनुभवी असो, त्याचा अनुभव नसेल असा असो, आई जसं आपल्या पोराचं सगळं ऐकते. पोरांना कधी एकदा आपल्या आई वडिलांना, वडील हे ते नंतर सांग, ते वैतागलेलेच असतात वडील, पण आई तसं कधी करत नाही. हा मग अगं मग मी गेले, मग ते मास्तर असं म्हणाले, बडबड 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 पोरं करतात का नाही. आपण आपल्या लहानपणी आई वडिलांना सांगत होतो का नाही. पण वडिलांचा अनुभव बघा, तुमचा तुम्हीच पडताळून बघा आणि आईचा बघा. कसंही असू दे पोर, ते काय सांगता आपल्याला ते सगळं समजून घेते आई. तसं श्रोते आईच्या भूमिकेतून बसावं, सगळं छान ऐकून घ्यावं, जेवढं आपल्या कामाचं आहे तेवढं घ्यावं, जे वाईट वाटलं सोडून द्यावं, कशाला पाहिजे नको ती चर्चा. अवधूत रोज जावं कीर्तनाला, बसावं अगदी पुढ्यात. आणि वक्त्याच्या पण लक्षात येतं, बसणाऱ्याची चर्या, बसण्याचं बॉडी लँग्वेज, देहबोली पाहिली की कळतं हा किती आतुरतेनं ते श्रवण करतोय. ते अधिकारी होते हो ठाकूरदास बुवा. कीर्तनाला त्यांनी विषयच घेतला होता, दुर्लभं त्रयमे वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या या एका श्लोकावरती ठाकूरदास बुवांचं निरूपण चालू होतं. रोज उद्योग करावा, रोज व्यवसाय करावा, पेढीवरती बसावं, संध्याकाळी श्रवणाला जावं बेलबागेत, आणि असं पुढे बसून रोज श्रवण करावं. नरजन्माची महती, नरजन्माचं दुर्लभत्व, सत्संगतीचं दुर्लभ किती आहे, सत्संगती किती दुर्लभ आहे, नरजन्म किती दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व किती दुर्लभ आहे, या विषयी इतक्या पोट तिडकीनं ते वक्ते सांगत होते, ठाकूरदास बुवा सांगत होते की अवधूतनं रोज ते श्रवण करावं. आणि रोज 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 भागवत आदी, 18 पुराणादी, वेगवेगळ्या ग्रंथाची, संत वाङ्मयाचं प्रमाण देऊन श्रोत्यांच्या चित्तपटलावरती मनात मनोभूमिका अशी तयार करावी की हे शरीर एकदा मिळालंय, मंडळी जागे व्हा, लवकर जागे व्हा, उठा, कामाला लागा, आपला साक्षात्कार साधून घ्या, अंतर्मुखता येऊ द्या. हे तळमळीने रोज ते सांगायचे. आणि रोज श्रवण केल्यानंतर रात्री आपल्या खोलीत मुक्कामाला गेल्यावर अवधूत चिंतन करायचे. मी जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगतो, श्रवण करून भागत नाही, श्रवणाचं मनन करावं, मननाचं चिंतन करावं, चिंतनानुसार अनुसरण करावं, तर जीवनात उत्क्रांती घडते. अन्यथा इथून ऐकलं, इथून सोडलं, हेची दानं देगा देवा, नमस्कार करायचा. म्हणजे का नमस्कार करायचा असतो, तेरा तुझको अर्पण, हे जे ऐकलं ते तुझं तुला घे बाबा, आमच्यावर काही नको. प्रश्न पडले पाहिजेत, हे आज सांगितलं हे काय आहे, आजची व्याख्या सांगितली हे काय आहे, हे मला नाही समजलं नेमकं अध्यात्मशास्त्रात, विचारावं त्याला, वक्त्याला. त्या रोज यांनी जावं, धाडस करावं, विचारू का बुवांना याविषयी, चर्चा करू का त्यांच्याशी, ही उत्सुकता. बद्धावस्थेतून मुमुक्षुत्व अवस्थेकडे जायला सुरुवात झाली हळूहळू. अजून साधक भूमिका नाही, मुमुक्षुत्व आहे, लक्षात घ्या. आणि एक दिवशी ज्याला म्हणतात मनाचं धाडस केलं आणि प्रश्न विचारूनच टाकला. महाराज मी रोज गेले चातुर्मासातले 60 दिवस आपलं श्रवण करतोय, हा मिळालेला नरजन्म तुम्ही म्हणाला सार्थकी लावा, खरंच परमेश्वर शक्ती कृपा करते का?
खरंच कृपा करते का हो? तो खरंच हा शब्द ऐकल्यावर ठाकूरदास बुवांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. ठाकूरदास बुवा म्हणले, बाळ असं का विचारतोस? देव खरंच आणि खोटं अशी काही कृपा करत नाही, कृपाच करतो म्हणाले. फक्त खरी कृपा आणि खोटी कृपा असा न्याय देवाच्या व्यवहारात नाही. म्हणजे महाराज, माझा विचारण्याचा शब्द चुकला असेल. मला इतकंच म्हणायचंय की खरंच परमेश्वर नावाची शक्ती कृपा करते का? हे कलियुग चाललंय. परमेश्वर दर्शन देतो, ही तुम्ही दृष्टांत दाखले इतके सांगितले. परमेश्वर असं ते साक्षात्कार, अध्यात्म, तुम्ही ते दुर्लभत्व, नरजन्माचं दुर्लभत्व, मुमुक्षुत्व इतकं सांगितलं की मला ना आता आतून असं उभं यायला लागलाय. काल जो पूर्णंगाचा विषय मुद्दाम घेतला होता त्यात आला होता विषय, इह भोगा विठ्ठलो परभोगा विठ्ठलो चरण कमली झालो लीन. महाराज, मला आता खरंच असं वाटतंय की मी किती प्रापंचिक गोष्टीत लिप्त आहे. मला कृपा व्हावी, माझी बद्धावस्था व्हावी, मला परमेश्वराशी एकरूप व्हायचंय. मला ते होता येईल का हो? तुम्ही काल परवाच्या प्रवचनात असं म्हणत होतात की नर जब करणी करे तो नरका नारायण बन जाय. हे घडू शकतं का? खरंच हे घडेल का? असं होतं का? अशा पद्धतीच्या धड 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 प्रश्नावली ती शृंखला विचारली ठाकूरदास बुवांच्या पुढे. बुवांना इतका आनंद झाला ठाकूरदास बुवांना की आजपर्यंत श्रोत्यांपैकी असा प्रश्न विचारणारा कोणीच त्यांना मिळाला नव्हता. डोळे पाणावले. ठाकूरदास बुवा म्हणाले, बाळ अवधूत, या जन्मामध्ये येऊन ज्याला ज्या क्षणी हे उमगलं की मला इथं जायचंय, माझ्या सद्गुरु तत्वात मला लीन व्हायचंय, माझ्या परमेश्वर तत्वात मला लीन व्हायचंय, तो विचार ज्या क्षणी पक्का होतो त्या क्षणी अध्यात्म नावाच्या विषयाला सुरुवात होते. पण एक अट आहे, परमेश्वरानं परिपूर्ण कृपा करावी अशी जर इच्छा असेल तर सोफॅस्टिकेटेड परमार्थ करून चालत नाही. सगळं काही आपल्या गुड बॉक्स मध्ये ठेवायचं, सगळं काही आपल्याला पाहिजे तसं. इकडे असं तू बटन दाबलं की 23 वर एसी करायचा, इकडे भूमची गादी ठेवायची, एकायला काहीतरी ठेवायचं, मग श्रीराम जय राम जय जय राम, आणि मग वरती कृपा करायची की रामानं आता समोर दर्शन द्यावं. सगळं असं छान छान गुड गुड छान छान असं मस्त. जेवण झालं की झोपायची व्यवस्था कशी ठेवायची, तू इथे जरा फार वेळ रग लागला, इथे एक मऊ मऊ कापसाची एक उशी ठेवली, तिकडे जरा मानेखाली एक वेगळंच ठेवलं. असं सगळं आपल्या देहाच्या सोयीसाठी करून जे केलं जातं इतका तो नाही परमार्थ सोपा. कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी. एक सूत्र सांगतो आपल्याला या निमित्तानं, मंथनाशिवाय अग्नी नाही. लिहून ठेवा पाहिजे तर डोक्यात ठेवा. मंथनाशिवाय अग्नी नाही, घुसळल्याशिवाय लोणी नाही, कष्टाशिवाय पैसा नाही, आणि घासल्याशिवाय देव नाही. घासणं म्हणजे साधना केल्याशिवाय. असं फुकट कोणालाही मिळतो तो जाता येता. इतका वाटेवर पडलाय परमार्थ आणि परमेश्वर. नामदेवादी म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. वयाच्या 30व्या वर्षी आम्ही उपासना सुरू केली, 35व्या वर्षी अनुभूती आम्हाला यायला लागली, आणि ते जगाला आम्ही सांगायला लागलो. इतका सोपा आहे का परमार्थ वाटेवर पडलाय? कामाला लाग. तुला खरंच वाटतं का हे सगळं सुखासीन जीवन सोड? तू पुढं पुढं शोध घेतोयस, पण सावली तिथून पुढं पुढं पळत चालली. तू सावलीचा हे घेतोयस. तू माग फिरलास, आत फिरलास की तू इकडे जा, सावली तुझ्या माग मागे यायला लागेल. म्हणजे तसं आहे. अंतर्मुखता आत्मस्वरूपी सुखकर शांतीची निघ म्हणाले तरच होऊ शकतं. मगाशी मी आपल्याला बोलताना म्हणालो, मुमुक्षुत्व, तीव्र मुमुक्षुत्व, तीव्रतर मुमुक्षुत्व आणि तीव्र तम मुमुक्षुत्व. अवधूत घरी आले आणि त्यांच्या मनामध्ये एकच हल्लकल्लोळ सुरू झाला. दत्तभक्ती वंश परंपरागत आपल्या घरात चालत आलेली आहे. मला जर कोणी कृपा करावी, माझ्यावरती जर कोणी कृपा करावी, तर मला त्रिपुत्र दत्तात्रयांचं दर्शन झालं पाहिजे. याची देही याची डोळा, बस, बाकी काही नको. सारखं रात्रभर तळमळ तळमळ तळमळ. दुसऱ्या दिवशीच्या श्रवणाला गेले, पुन्हा तो विषय ऐकला. महाराज, मी काल चर्चा झाल्याप्रमाणे एक धारणा केली, दत्तगुरूंचं मला दर्शन घडावं असं वाटतंय मनापासून. घडेल का हो? तुझी धारणा पक्की असेल, तुझा निर्धार पक्का असेल तर निश्चित घडेल. पण मी काल सांगितलं त्याच्यावर पुन्हा चिंतन कर.
देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पूनी शेवटी प्राण तोही वेचावा. तयारी आहे का? तर बाहेर पड. 2-4 दिवसाचा मध्ये काळ गेला आणि एक दिवस इतकं पक्क झालं, ते तीव्रतर मुमुक्षुत्व झालं की नाही, बस, ज्याला आजच्या भाषेत म्हणतात ना, इनफ इज इनफ, बस बहुत हो गया, हे सोडायचं सगळं एका क्षणात. निर्णय पक्का झाला, दृढता झाली, विचारात पक्केपणा होता. विचारात पक्केपणा असला ना मंडळी की डगमगायला नाही. आणि विचारच असा हलणाऱ्या बिटेसारखा असला की काय इमारत उभी राहणार? पायाच पक्का नाही, काय इमारत उभी राहणार परमार्थ मंदिराची? पक्क होता तर काय व्हायचं ते होऊ दे, दत्तगुरु आणि मी, बस दर्शन झालंच पाहिजे मला. आजच्या दिवशी श्रवणाला निघताना मालक जे होते नष्टक हुंडेकरी, त्यांना सांगितलं, नष्टक नावाचे हुंडेकरी, त्यांना सांगितलं, महाराज झाली एवढी सेवा प्रारब्धानी, यवनाकडे केली नोकरी, मराठवाड्यात आणखीन कुठे कुठे नोकऱ्या केल्या, तुमच्या दुकानात 1 वर्षभर नोकरी केली, बस आता कदाचित आज संध्याकाळ नंतर मी परत येईन इथं, असं नाही बरं का नोकरीला. तर झाली एवढी सेवा. ते म्हणले पगार तुमच्याकडेच ठेवा, आता काही नको ते सोडायचं ते म्हणले सगळं, आता ते पगार तरी घेऊन काय करू? काय भूमिका आहे पहा. एक असं घोंगडं होतं, खांद्यावरती घोंगडं घेतलं, एक तांब्या छान होता, एक शाल, एक घोंगडं आणि एक तांब्या, एक तुंबा ज्याला म्हणतात, कलश, कळशी सारखा, तेवढा घेतला आणि कथेला तसेच गेले. ह्यासह कथा श्रवण केली आणि शेवटचं एकदा ठाकूरदास बुवांच्या पायावरती डोकं ठेवलं बेलबागेत आणि विचारलं, महाराज माझा निर्धार आता पक्का झालाय, मी कशी मार्गक्रमणा करू? ते म्हणाले, तू कुठे जा हे मी तुला सांगू शकत नाही, पण क्षणभर तुला एवढंच सांगतो, तुझी उत्कटता, तुझी व्याकुळता, तुझी तल्लीनता पाहता तू ज्या देवाचं वेळ डोक्यात घेतलंयस ना, तो दत्त तुला दर्शन देवो, एवढाच आशीर्वाद मी तुला देतो. शुभम भवतु, तुझं देव भलं करो. दत्तगुरु तुला पुढचा मार्ग दाखवत. अतिशय उत्कट भावनेनं ठाकूरदास बुवांनी निरोप दिला. ज्याची नजर शून्यात गेलेली असते तो जगात असतो पण जगात नसतो. आता एकच वेळ डोक्यात होतं, ऍट एनी कॉस्ट, कितीही मोठी किंमत मोजावी लागली, शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर तरी चालेल, पण दत्तगुरूंचा सगुण साक्षात्कार झाल्याशिवाय हा देह ठेवणार नाही, राहणारच नाही निवांत. तुळशीबाग, पुण्यात तुळशीबाग ज्यांना माहितीये, बायकांना तर विशेष माहितीये. तुळशीबाग पुरुषांना फक्त हातात वॉलेट घेऊन ते उभे असतात, बाकी तुळशीबागेत बायका फक्त फिरत असतात. त्या तुळशीबागेत फक्त काही वस्तूच विकत मिळत नाही. तुळशीबागेमध्ये एक सुंदर मंदिर आहे, तिथे रामाचं एक सुंदर मंदिर आहे. कधी गेला नसाल तर जाऊन या तुळशीबागेतल्या रामाला. त्या रामाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि विचारलं, रामा माझं जे दैवत आहे दत्तात्रय, ते माझ्यावर कृपा करतील का रे? रामचंद्रा, माझ्यावर भगवान दत्तात्रयांची कृपा दृष्टी व्हावी, त्यांच्या प्राप्तीसाठी या देहाला कितीही यातना घडू देत परमेश्वरा, मला ते बळ दे. माझे गुरु कोण मला माहित नाहीत, संत म्हणजे काय मला माहित नाहीत, अध्यात्म म्हणजे काय मला माहित नाही, पण जे आजवर मी श्रवण केलं गेल्या 1.5-2 महिन्यात, त्यातून माझी उत्कट भावना अशी निर्माण झाली की या जगाला सांभाळणारा दत्त माझ्यावर कृपावंत हो. रामा, माझ्यावर दत्त महाराज कृपावंत हो. हे प्रारब्ध, हे नशीब जिथे आता वाट दाखवेल, अंतस्थ हृदयस्थ परमात्मा जिथं प्रेरणा देईल तिथेही आता पावलं जाऊ देत. बस डोकं नावाचा विषय बाजूला ठेवला, रामाला नमस्कार घातला, बाहेर पडणार एवढ्यात एक साधू तिथं शिरला आणि तो साधू ओम नमो नारायण म्हणून यांनी नमस्कार केला. त्यांनी नारायण म्हणून आशीर्वाद दिला आणि मुखातनं त्या साधूच्या शब्द बाहेर पडले, गुरु कृपेला पात्र होशील, जाओ. अवधूतांना शुभ संकेत मिळाला, बाहेर पडले. कुठं आले? तिथून जो पुण्यातला पूल आहे एक, त्या मोठ्या एका पुलावरतून बाहेर पडून चिंचवडच्या दिशेला जायला निघाले. तिथं चिंच आणि वड ही 2 झाडं प्रामुख्याने होती, म्हणून त्या गावाला चिंचवड असं नावाचं गाव, मोरिया गोसावींचं गाव प्रसिद्ध. त्या रस्त्याला निघाले पुण्यातनं, मात्र तेवढ्यात वाटेत एक कोणीतरी असाच एक साधू भेटला. त्यातल्या पटकन एकाने विचारलं, हे घोंगडं आणि ही शाल फार छान आहे, आवडली? म्हणाले, घेऊन टाक. शाल काढली, त्याला देऊन टाकली.
चिंचवडला जाताना कोणी एका साधूनं पाहिलं आणि त्यांनी विचारलं, हा तुंबा फार छान आहे, तुंबा फार छान आहे पितळीचा, तुला आवडला? देऊन टाक म्हणाले. देऊन टाकला. कशाचा विचार नाही. सर्व संग परित्याग म्हणतात, धनेन त्यागे नैके अमृतत्व मानशुहू. एका क्षणात हे माझं आहे आणि एका क्षणात हे माझं नाही. तुम्हाला जाता जाता मायबापू एक श्लोक सांगतो. दत्त महात्म्यात टेंबे स्वामी लिहितात, बंधन आणि मोक्ष याला कारणीभूत फक्त दोनच शब्द. बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत दोनच शब्द. कुठले? स्वामी महाराज दत्त महात्म्यात लिहितात. ते म्हणतात, ममेति न ममेतिच, ममेति बध्यते जंतुर न ममेति विमुच्यते, द्वे पदे बंध मोक्षाय ममेति न ममेतिच. द्वे पदे, दोनच पद, बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत. एक, द्वे पदे बंध मोक्षाय, बंधाला मोक्षाला दोनच पद कारणीभूत आहेत. एक म्हणजे ममेति, मम इति, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. मम इति, मम इति, मम इति म्हणून बांधला की बंध. आणि न मम इति, हे माझं नाही, माझं नाही, देवाचं आहे, देवानं दिलंय, गुरूंनी दिलंय. न मम इति, माझं नाही. ममेति बध्यते जंतुर न ममेति विमुच्य. संपला विषय. माझं म्हणलं की गळ्यात घोंगड आलं आणि माझं नाही, घेऊन टाक, तोच मोक्ष. आणखी निराळा मोक्ष काय असू शकतो? रस्त्यानं प्रवास सुरू झाला. मोरया गोसावींचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. प्रारब्ध आणि नशीब आणि बुद्धी आणि विचार वाट दाखवायला लागले. म्हणाले, जीवनात जर काही खरं करायचं असेल कार्य ईश्वरी कृपेचं, तर सर्वात महत्वाचा असा एक जीव आहे, मार्गदर्शक आपल्याला आहेत, संतांचा आश्रय. ते म्हणजे संत श्रेष्ठ, संतांचे मुकुट म्हणी तुकोबाराय महाराज. तुम्ही डोळ्यापुढे विचार करा. मराठवाड्यातल्या तिथं जन्माला आलेला हा जीव प्रवास करीत 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 पुण्याला येतो. पुण्यात श्रवण करतो. श्रवणांती निर्धार पक्का होतो की मोकळं व्हायचंय. मोकळं व्हायचा विचार होऊन तीव्रतर मुमुक्षुत्व जागृत होऊन त्या झटक्यात निघतो आणि प्रवास करीत 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 एक एक वस्तूचा सगळा निरा निपटा करत 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 निस्संग असंग अशा पद्धतीची स्थिती करत करत चिंचवड गणपती बाप्पाचं श्रवण करून नमस्कार वंदन करून तसंच पुढे रस्ता जातो देहू. त्या देहूला येऊन पोचले. देहूला आल्यानंतर एक दिवस मुक्काम केला. पहिला दिवस रोज अश्रू ढाळावेत आणि रोज परमेश्वराला एवढीच प्रार्थना करावी, दत्तात्रयांना, कधी मला दर्शन द्याल. तुमच्या भेटीच्या ओढीसाठी घर दार आता सगळा उद्योग व्यवसाय सगळं सोडून बाहेर पडलं. बघा, ही एक अवस्था असते हा उत्कटतेची. बोलायला सोपं असतं कीर्तनात 2 तास, त्या भावावस्थेत जाण्यासाठी फार घासावं लागतं. कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा, कधी भेटसी केशवा. उत्कट अवस्था, साधक अवस्था, मुमुक्षु अवस्था. अनेक उदाहरणं सांगितली ना तुकाराम महाराजांनी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तशी तळमळ तुमच्या माझ्या चित्तात खरंच आहे का अजून? आपण खूप काही बाता पुष्कळ मारतो, बडाया पुष्कळ मारतो, पण त्या पद्धतीची तळमळ अजून कुठे पेटून उठलोय? खरंच कृपा मिळवायची आहे. अवधूतांची ती अवस्था होती. दत्ता, कधी भेट देशील? कधी मला दर्शन देशील? का बरं दर्शन नाही देत? पहिला दिवस देहूत तुकाराम महाराजांचं वंदन करून पांडुरंगाची मूर्ती तिथे नमस्कार केला. सज्जन हो, त्या इंद्रायणीच्या पात्रात दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानाला म्हणून उतरले अवधूत. जवळ काही संग्रहाला नाही आणि एकच संकल्प होता. आणि आता त्या वेडाच्या अवस्थेत अंतस्थ परमात्मा जी प्रेरणा दिली त्याप्रमाणे केलं. ते वेड नव्हतं, ती कृती होती. सज्जन हो, बुडी मारली पाण्यात महाराज आणि हातात त्या इंद्रायणी मातेचं पवित्र जल हातात घेतलंय आणि एक दिव्य मोठा महासंकल्प, नीट आहे का, दिव्य संकल्प अवधूत कुलकर्णी यांनी केला, अवधूतानं केला. संकल्प असा होता मंडळी,
हातात पाणी घेतलंय, उगवत्या सूर्याला पाहिलं आणि तुकाराम महाराजांना कडकडीत वैराग्य. आपल्यासारखा भोगवादी माणूस, भोगवादी जीव देहूत 5 दिवसही राहू शकणार नाही. कडकडीत वैराग्य येते. तुकाराम महाराज म्हणजे आग आहे, आग. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाची पंढरी आहे, ज्ञानाची भूमी आहे, अलंकापुरी आहे. आणि इकडे वैराग्याची भूमी आहे. इकडे ज्ञान आहे, इकडे वैराग्य आहे. ज्याच्या चित्तात भक्ती आहे तो ज्ञानाचाही आश्रय करतो, ज्याच्या चित्तात भक्ती आहे तो वैराग्याचाही आश्रय करतो. भक्ती ज्ञान वैराग्याचा संकल्प होतो. म्हणून देहू आळंदी आणि स्वतःची उपासना, भक्ती ज्ञान वैराग्य. कडकडीत वैराग्य निर्माण झालं होतं. इहभोगा विटलो, परभोगा विटलो. तर काही नको. पाण्यात बुडी मारली, दत्तात्रयांचं ध्यान केलं आणि हातात पाणी घेतलं आणि एकच संकल्प केला अवधूतांनी. अवधूतांनी उगवत्या सूर्याकडे पाहिलं आणि तुकाराम महाराजांचं स्मरण केलं. महाराज, याची देही याची डोळा, तुम्ही वैकुंठात गेलात नव्हे, या पुण्य पावन भूमीमध्ये पंढरीनाथ पांडुरंग तुम्हाला घ्यायला आले. नराचा नारायण झाला म्हणतात ते अवस्था तुम्ही केलीत. नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी, ही अवस्था तुम्ही प्राप्त केलीत. महाराज, या देहावर कृपा व्हावी अशी तीव्र तर तळमळ आहे. तुम्हा सर्वांना साक्षीला ठेवतो, आई वडिलांना साक्षीला ठेवतो, माझ्या कुलगोत्राला, कुलदेवतेला साक्षीला ठेवतो, माझ्या ग्रामदेवतेला, स्थानदेवतेला, अंतस्थ देवतेला साक्षीला ठेवतो, माझ्या आत्मदेवाला साक्षीला ठेवतो. आणि आज एक महासंकल्प घेतो. पाणी हातात घेतलं. मंडळी ऐका, पाणी हातात घेतलं आणि संकल्प सोडला. आजपासून 1 वर्ष आणि 7 दिवस या दरम्यान मला अत्रिपुत्र दत्तात्रय, अनसूयानंदवर्धन यांचं दर्शन घडावं. आणि हे जर दर्शन न घडेल तर हा अवधूत कुलकर्णी हे पंचभौतिक देह शिल्लक ठेवणार नाही, मरेल, मरण स्वीकारेल. दत्त कृपेला जर पात्र हे शरीर झालं नाही तर हा अवधूत कुलकर्णी हे शरीरच ठेवणार नाही, नश्वर शरीर. जाओ. पाणी हातात घेतलं, संकल्प तुकाराम महाराजांना साक्षीला ठेवून सोडलं. आता पाणी सोडल्यानंतर काउंटडाऊन म्हणतात ते सुरू झालं, उलटी गिनती. विचार करा काय चरित्र असेल. 365 दिवस एका वर्षाचे आणि पुढचे 7 दिवस, 1 वर्ष 7 दिवस. त्याच्या आत दत्तात्रयांचं सगुण दर्शन झालंच पाहिजे, न झाल्यास देह सोडीन. ऐका निर्धार. काय संकल्प आहे. बुडी मारली पाण्यात, अंग पाण्यात गेलं आणि मान अशी वर केली आणि त्या इंद्राणीच्या काठावरती एक जे पायरी होती त्या पायरीवरती काय दिसलं सांगू का. कटीसूत्र ठेवलेलं होतं आणि एक कमंडलू होता. आधी नव्हता तिथं. हे बुडी मारल्यानंतर दिसलं. त्यांच्या लक्षात आलं की हे कौपीन आणि कटीसूत्र. वैराग्याची सुरुवात झाली. कौपीनवंत हा खलु भाग्यवंत. ते कटीसूत्र बांधलं, कौपीन परिधान केलं आणि तो तुंबा घेतला. हा तुकाराम महाराजांनी, परमेश्वरानंच इथे ठेवलेला आहे. आता हे माझ्यासाठी आहे. ही ज्याला प्रॉपर्टी म्हणतो ना, हीच माझी आता संपत्ती आहे माझ्याजवळ. याच्या आश्रयानं पुढचा मार्गक्रमणा करायचा आहे. काय चरित्र आहे पहा. ते तुंबा हातात घेतला, लंगोटी बांधली आणि निघाले निर्विकार वृत्तीनं. थांबायचंय का तिथं. नाशिकच्या दिशेने निघायचं म्हणून तिथं निघाले. देहाचा प्रवास सुरू झाला. देहूतनं प्रवास सुरू झाला. आता कुठं आले बघा. मराठवाडा, पुणा, पुण्यातनं चिंचवड, चिंचवडमधनं देहू, देहूतनं आता जीवन प्रवास सुरू झाला. नाशिकच्या दिशेला जाऊया. आता तिकडे कुठेतरी जाऊया. वाट दिसेल तिकडे निघाले. आता उघडे असल्यानंतर लोक कोणी दगड मारतायत. ते वेळ डोक्यात होतं दत्त कृपेचं. जसं तर दत्त 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 जपत जपत पुढे चालले. पहिल्यांदा कुठं आले. उदासीन वृत्ती, लोक टिंगल करत आहेत. 3 दिवसानंतर घोडेगाव नावाचं गाव लागतं. पुण्यातनं नाशिकला जाताना घोडेगाव. त्या घोडेगावला आले. एक गमतीची गोष्ट सांगतो. ती सिद्धांची भूमी आहे घोडेगाव. तिथं हरिश्चंद्राची समाधी आहे. राजा हरिश्चंद्र त्याची समाधी आहे. त्या हरिश्चंद्राच्या समाधीला पोहोचले आणि लोक खूपच विटंबना करू लागल्यानंतर चिंध्या चिंध्या गोळा केल्या. त्या चिंध्या एकत्र बांधल्या आणि त्या चिंध्याच एक कफनी म्हणतात तशी अंगात घातली. लोकलज्जेस्तो, आपल्यासाठी नाही. आणि पुढचा प्रवास सुरू केला. त्याला कंथा म्हणतात. तिथून पुढे घोडेगाव लागलं. घोडेगावला भिकोबा बाबा म्हणून होते. संतांचं आयुष्य, संतांचा समागम किती महत्वाचा असतो आपल्या आध्यात्मिक जीवन उन्नत होण्यासाठी, प्रगत होण्यासाठी. आणि आणखीन एक गंमत सांगू का.
एकदा त्या मार्गाला लागलं ना की संत वेगवेगळ्या गुरु परंपरा आपल्याला सांभाळीत असतात. आज सकाळी आमचा विषय झाला तेव्हा सांगितलं की आनंद चौथा देख अंती सर्व एकची, सगळे एकच असतात, सगळे त्या जीवाला असं सांभाळत असतात. त्याचा जो मुख्य मार्ग असतो तिथे धारा प्रवाहात आणून ठेवत असतात. तिथून पुढे ब्राह्मण वाडा म्हणून लागला. त्या ब्राह्मण वाड्याला एक चमत्कार घडला. इथं जीवनात आणखीन एक ट्विस्ट ज्याला म्हणतात, वळण, ते मिळालं. उन्मनी अवस्थेत प्रवास चालू आहे आणि त्या प्रवास चालू असताना एक चमत्कार घडला मंडळी. रस्त्यानं जाताना कुठं जायचंय, आता एक एक दिवस जसा मावळतोय ना तसं 1 वर्ष 7 दिवसातला संकल्प कमी होतोय. कुठं जायचं माहित नाही. दत्त कृपा करणार म्हणजे काय माहित नाही. दत्ताचं दर्शन तर मिळवायचं. किती दिवसाचा संकल्प, 1 वर्ष 7 दिवसात पूर्णांशानं दत्तगुरूंचं सगुण दर्शन झालं पाहिजे. न दिल्यास देह ठेवणार नाही. संकल्प तो सोडला. आता एक एक दिवस जसा उगवतोय आणि मावळतोय तसं मागे 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 पडल्यानंतर पुढं काय करायचं काही कळत नाही. पण परमार्थातली एक जबरदस्त गोष्ट सांगतो. गुरुजी आमचे सांगतात की सगळं प्लॅनिंग, सगळं नियोजन साधकाला, उपासकाला सद्गुरू कधीच सांगत नाही. अनुभूती असेल ते बघा, तपासून बघा. पुढचा जर सगळा 5 वर्षाचा रोडमॅप जर सांगितला तर तो त्यानं सुरळीत जाऊन आत्ता करतोय ते पण करणार नाही. म्हणून जितकी पात्रता वाढवत नेतात इतकं कळण्याजोगं आहे. आता इथपर्यंत आणलं, इथून मग पुढची प्रगती. कसं असतं, व्हिडिओ गेम खेळताना सुद्धा एक लेवल झाली की पुढच्या गेम अवघड होत जातात. दुसरी गेम, तिसरी लेवल, चौथी लेवल, 5वी लेवल, 6वी लेवल, 10वी लेवल, आणखीन टफ. बुद्धी, हात सगळं एकदम चाललं पाहिजे. इतकं कॉन्शियस झालं पाहिजे, इतकं लगेच सगळ्या बाबतीत, मानसिक, शारीरिक, भौतिक जीवनात इतकं तयार पाहिजे. कुठली आपत्ती आली तरी लेवल वाढत जाते, तशी तशी परीक्षा वाढत जाते. आणि कुठल्या तरी एका क्षणाला गिव्हअप केलं, टाकून दिले तो विषय की मागं पडला, संपला विषय. उद्दिष्ट काय होतं, तिथं पोहोचायचं, तिथपर्यंत कार्यरत राहायचं. ब्राह्मणवाड्याला आल्यानंतर एक चमत्कार घडला. तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे एक नाथ संप्रदायाचा एक मठ होता, कानफाट्या संप्रदाय. गुरु मच्छिंद्रनाथांचं स्थान, गुरु गोरक्षनाथांचं स्थान आणि एक धुनी होती. तिथे एक नाथ संप्रदाय होता. कानामध्ये कान फाडलेला, त्याचं ते आभूषण, कर्णाभूषण तिथे, आणि तो तिथे बसलेला. आणखीन चमत्कार असा झाला की तिथे त्या मठात अनेक संन्याशी, बैरागी असे जमलेले. अवधूतही तिथे पोहोचले. आता त्यांच्यात सुद्धा, म्हणजे हे सगळे खरं तर विरक्त म्हणून साधू न, पण ते त्यांच्यात उकाळ्या पाकळ्या करत बसले होते. तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे किती पैसे जमले, तुझी पाद्यपूजेला काय मिळालं, तमक्या ठिकाणी तुला झालं, शाली किती तुझ्या गोळा झाल्या, तुझ्याकडे दक्षिणा किती जमली. ते साधू एकमेकात चर्चा हे करीत होते. हा इतका निस्संग आणि निर्विकार स्थितीत होता की हा कोणाच्यातच बद्ध नव्हता, बांधलेला नव्हता अवधूत. तेव्हा बाकीचे ह्याचे टिंगल करायचे, अरे आम्ही साधू आहोत, तू तर कोणी गृहस्थी दिसतोस. आणि इतका विरागी, ते कोणालाही शब्द देत नाहीयेत, शांत राहतायत. मार्ग कळत नव्हता. नाथांना प्रार्थना केली, मच्छिंद्रनाथांना, गोरक्षनाथांना, महाराज प्रारब्धवशात या आश्रमात येऊन तर थांबलोय, या देहाचं सोनं होईल असं करा, मला मार्ग दाखवा. तळमळ तळमळ चित्तातली वाढत होती. आणि त्या रात्री त्या आश्रमात नाथ संप्रदायातला तिथला जो अधिकारी होता, त्या मठाचा उत्तराधिकारी, त्याला नाथांची आज्ञा झाली, या बालकाला काय ज्ञान द्यायचं. दुसरा दिवस उजाडला मंडळी. आणि सकाळी त्या नाथ संप्रदायातल्या अधिकारी सत्पुरुषांना सांगितलं, बाळ तुझा मार्ग कुठे सांगू का, तू एक संकल्प घेतलायस म्हणले डोक्यात, खूळ घेतलंयस डोक्यात, वेड घेतलंयस, खरंय. तुम्हाला कसं कळलं, या जगातल्या कोणालाच हे कळत नाही. हे आप्त वाटू लागतात. मग ज्यांना आपली भाषा कळते, ज्यांना आपली संवेदना कळते, ज्यांना आपल्या भावना कळतात, ते आपल्याला आपल्या प्राणापलीकडे वाटायला लागतात. हे माईक जगातली लोक, नातेवाईक आपल्याला नातेवाईक वाटत नाहीत. संत, सद्गुरू हे आपल्याला आप्त वाटायला लागतात, ते आपले फार जवळचे वाटायला लागतात. त्यांनी विचारलं, तुम्हाला कसं कळलं हो मी घेतलेला संकल्प. ते म्हणले, ते जाऊ दे, तू एक संकल्प घेतलायस ना, 7, 7:30 झालेत, तुला लवकर पोचवलं पाहिजे पुढे. तुला सांगू का तुझं गंतव्यस्थान कुठे आहे ते. म्हणे, लवकर सांगा, अजिबात वेळ घालवू नका. म्हणाले, इथून आम्हा सर्व नाथ संप्रदायाचं ऊर्जा केंद्र जिथे आहे त्या पर्वताचं नाव आहे गिरीनारायण. काल बोललोच मी.
अपभ्रंशित शब्द गिरनार पर्वत. त्या गिरनार पर्वतावरती अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी 12,000 वर्ष साधना त्यांनी केली, देवांनी, आणि आजही ते करत आहेत. नरसोबावाडीला 12 वर्ष नृसिंह सरस्वतींनी साधना केली. नाथांच्या चरित्राचं आपण गायन करतो, पण एकनाथांनी 12 वर्ष शूलीभंजन डोंगरावर साधना केली. समर्थांचे गुण आपण गातो, किती ते मोठे होते, पण समर्थांनी टाकळीला साधना केली. म्हणून मगाशी मी बोललो की घुसळल्याशिवाय लोणी नाही, मंथनाशिवाय अग्नी नाही, कष्ट केल्याशिवाय पैसा नाही, आणि शुद्ध विशुद्ध उपासनेशिवाय परमात्मा नाही. फुकट नाही मिळणार, घासावंच लागतं. काय कर माहितीये का, तिथं दिव्य तपस्थली आहे गिरिनारायण पर्वत, गिरनार. तिथे जा, तिथे तुझ्यावर कृपा होईल. तुझ्यावर कृपा जी आहे ना, तुझं कपाळ मला सांगतंय, तुझं भाळ मला सांगतंय, तुझं कपाळ मला सांगतंय, तुझ्या मागे एक दिव्य शक्ती आहे आणि ती शक्ती तुझ्यावर कृपा करणार. तुझ्या मनात संकल्प सोडलायस ना तुकाराम महाराजांना साक्षीला ठेवून, ती कृपा करेल शक्ती. गिरिनारायण पर्वतावर जा, गिरनार वरती जा. एक ऊर्जा मिळाली हो, ऊर्जा. सद्गुरु तत्वातल्या कुठल्या तरी गुरुमूर्तींनी मार्ग दाखवला, गिरनार गाठायचंय. महाराज गिरनार कुठे आहे? पुढचा प्रश्न लगेच. इथून नाशिककडे जायला लागेल, नाशिक वरनं पुढे सापुताऱ्यातनं उतरत तो गुर्जर प्रांत पकडायला लागेल. तिकडे काठेवाड म्हणून भाग आहे, तिकडे गेल्यानंतर तिकडे गिरनार आहे म्हणाले. असं का? धन्यवाद. नमस्कार केला. त्या साधूंनी केलेली विटंबना पाहिली. ब्राह्मणवाड्यातनं निघाले, एक ऊर्जाच मिळाली. आता डेस्टिनेशन कळलं, गिरनार गाठायचं. निघाले. चिन्ह्याचं ते वस्त्र परिधान केलेलं आणि रस्त्यातनं निघाले आणि एका गावात आले. त्या गावाचं नाव आहे जुन्नर. त्या जुन्नरला हे जसे पोहोचले, संतांना हे अनुभव येतात आयुष्यात. परमेश्वर सगळे अनुभव देतो. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरा. हे केवळ गीतेत म्हणायचं नसतं, ज्ञानेश्वरीत वाचायचं नसतं, ते जीवनात कुठेतरी जगायचं असतं. त्याचे अनुभव सद्गुरू देतात. जुन्नरला प्रवेश करता क्षणी गावातल्या कोणीतरी टूम उठवली, कोणीतरी खुळचट, कोणीतरी वेडा आपल्या गावात आलाय, कसं तरी बघतोय, कसा तरी राहतोय. उन्मनी अवस्थेत हा जगत होता अवधूत. पण लोकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. 2-4 जमावांनी केली. पुढचे 4 जण आले, त्यांनी दगडफेक सुरू केली. कोणी येऊन जोर जोरात थोबाडीत मारतंय, कोणी डोक्यात मारतंय. उपेक्षा, अपमान. पण डोक्यात एकच वेळ, तुम्ही काही करा, तुम्ही मला का मारताय हेच मला कळत नाही, तुम्ही मला दगड का मारताय हेच मला कळत नाही. पण ज्याची ज्ञानदृष्टी अंतर्दृष्टी जागृत होते तो म्हणतो, हे माझं अनेक जन्माचं देणं द्यायचं, हे देऊ दे मला, हे देऊन एकदा संपू दे, परत एवढी कर्मगती शिल्लक राहील तर परत एवढ्यासाठी जन्माला यायला लागेल. हे काहीतरी देणं द्यायचंय. एखादा आपला जेव्हा तिरस्कार करतो ना, एखादा जेव्हा आपली उपेक्षा करतो ना, तेव्हा आपण पक्क लक्षात ठेवावं, आपण याची मागच्या जन्मात केलेली आहे, तो आता आपल्याला फिटमफाट करतोय. आता मी परत त्याला बोलून नवीन कर्मगती बांधायची, ही फाईल इथे क्लोज करून टाकूया. तू बोल, आता मी नाही प्रतिकार करणार. सहन में इतना करू प्रतिकार कुछ भी ना करू, उफ्तक निकालू मुह से ना आशीष दो गुरुदेवजी. सहता रहू सहता रहू सहता रहू गुरुदेवजी. सहन शक्ति साधना है करत निर्मल है शिवो, कृपा तेरी इसलिए पाता रहू गुरुदेवजी. सहता रहू सहता रहू सहता रहू गुरुदेवजी. अजिबात तक्रार नाही. म्हणून मी सुरुवातीलाच प्रवचनाच्या म्हणालो, तितिक्षेवरती 15 मिनिटं बुवानी व्याख्यान देणं आणि असं संतांचं चरित्र ऐकणं. सहनम ही सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. आता कळली व्याख्या तितिक्षेची. कुठलाही प्रतिकार न करता ते सोसलं, पुढे निघाले. तिथं कुशाबा जाधव नावाचे एक अवलिया होते. त्यांचं दर्शन झालं आणि ते मध्ये पडले. अरे 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 म्हणले, गावात कोण आलाय आणि तुम्ही कोणाला दगड मारताय? एक अवलिया होता उन्मनी अवस्थेतला, तो आला आणि मध्ये पडला. अरे हा कोण आहे तुम्हाला माहित नाही. ते मध्ये पडल्यामुळे पुढची दगडफेक वाचली. काही दिवस कुशाबांच्या सहवासात ते राहिले. तिथून निघाले, तिथून जुन्नरहून निघाले आणि पुढच्या गावात कोतुक नावाचं गाव, त्या गावाच्या वेशीवर जातात. तोपर्यंत दत्तगुरूंनी एक वेगळीच लीला दाखवली. गावात सवाष्ण बायका हातात निरांजन घेऊन यांच्या स्वागताला दूध पाण्यासाठी उभे होते. आतून विचार करतात,
मागच्या गावात तुडवलं लोकांनी, दगड मारली, लाथाबुक्क्या मारल्या, पुढच्या गावात येतो तर पायगड्या आणि दूध पायावर दूध पाणी काय ना औक्षण काय. भगवंता हे काय रे रंग दाखवतोय जगाचे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, सम राहायचं हे परमेश्वर शिकवतोय मला. असा साधक भूमिकेतनं विचार केला. तिथं थांबले. डोक्यात एकच तळमळ, दत्तगुरु कधी दर्शन देतील, दत्तगुरु कधी दर्शन. कोतुक गावावरून अंकुल नावाचं गाव, तिथं पोहोचले. त्या अंकुल गावामध्ये चंडीदास बुवा नावाचे एक बुवा होते. त्यांचा सहवास खूपच छान लाभला. ते खूप अधिकारी होते. पहा, म्हणजे वळणाला कोण कोण भेटत गेले. त्या नाथ संप्रदायवाल्यांनी गिरनार सांगितलं. मग चंडीदास बुवा, आधी ठाकूरदास बुवा, एक एक सत्पुरुषांचा सहवास होत 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 कुशाबामध्ये पडले. आता चंडीदास बुवा आले आणि चंडीदास बुवांच्या आग्रहाने, त्या चंडीदास बुवांचं यांच्यावर एवढं प्रेम जडलं अवधूतांवर, त्यांचं वैराग्य बघून, त्यांची प्रखरता बघून, त्यांची धारणा बघून परमार्थाविषयीची, ते म्हणाले पुढे जाऊच नका ना, तुम्ही इथेच राहा. म्हणाले राहिलो असतो पण माझा संकल्प सोडलाय म्हणले तुकाराम महाराजांच्या पुढे. 1 वर्ष 7 दिवसात दत्तगुरु भेटावा, ना तरी नश्वर देह माझा हा तुझा तुला अर्पावा. हे आता मी तुला अर्पण करणार आहे म्हणून संकल्प केलाय. माझ्या संकल्पात अडवे येऊ नका, नाही तर राहिलो असतो. बघा, एक सिद्धावस्थेला पोचलेला महात्मा एका साधकाला त्याचा नंतरचा होणारा अधिकार ओळखून विनंती करतोय. हा नंतरचा एक खूप मोठा भविष्यातला अधिकारी सत्पुरुष आहे हे ओळखून तो विनंती करतोय, थोडे दिवस थांबा. किती दिवस थांबा? म्हणाले भाद्रपद महिना चालू होतोय, पावसाळ्याचे दिवस आहेत, भागवत सप्ताह सुरू होईल. नीट ऐका, भागवत सप्ताह प्रौष्ठपदीला सुरू होतो, पौर्णिमेला पूर्ण होतो भाद्रपदात. अनायासे भागवत सप्ताह सुरू होतोय आणि भागवत सप्ताह झाला की तुम्ही निघा. अहो म्हणले माझ्या आयुष्यातले 7 दिवस जातील हो. अरे पण 7 दिवसात श्रवणानं तुला काय काय मिळेल ते बघ. एवढं नाही काय ऐकणार माझं, एवढं तुला ऐकावंच लागेल अवधूत, तू जायचं नाही, एवढे दिवस थांब. चंडीदास बुवांचं एवढं मोठं प्रेम होतं की शब्द नाकारू शकले नाहीत. सज्जनो, हा आयुष्यातला आणखीन एक वळणाचा प्रसंग घडला. त्या 7 दिवसाच्या दिवसातल्या मुक्कामाने काय केलं आमच्या अवधूतांच्या जीवनात चमत्कार. तर रोजचं श्रवण करावं. अहो 7 दिवसाची मोहलत दिली होती त्या परीक्षिताला, मरशील, आणि त्यानंतर जे दिव्य ज्ञान आलं त्याचं नाव श्रीमद भागवत आहे, लक्षात घ्या. आता 7 दिवसाच्या परवानगी नंतरच आलेलं ते दिव्य ज्ञान, ते ऐकता 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 तो विषय आला कुठला? शेवटचा भाग, कृष्ण कथा संपल्या 10व्या स्कंदातल्या. 11व्या स्कंदात दत्तात्रय यदु संवाद सुरू झाला, श्रोते हो. आणि दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले ना, ते ऐकायला अवधूत असे श्रोत्यांच्यात पुढे बसलेत. रोज एक जागा ठरली होती, तिथं अवधूत येऊन बसलेले आहेत. आणि ते ऐकता 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 24 गुरूंचा कार्यक्रम पूर्ण श्रवण केल्यानंतर एक दिवशी तंद्री लागली आणि त्या तंद्रीमध्ये त्यांनी ध्यान लागलं त्यांचं, भागवत ऐकता ऐकता. आणि दत्तगुरूंनी त्यांना तंद्रीमध्ये, ध्यानामध्ये अष्टाक्षरी मंत्र कानात सांगितला. हा एक वळणाचा महत्वाचा भाग. भागवत श्रवण करता करता त्यानंतरची अख्खी रात्र ते केवळ त्यांच्या मुखातनं अनुसंधान तेच, आणि त्याच एका तंद्रीत अष्टाक्षरी मंत्राचा जप सुरू झाला. आणि त्याच्यानंतर चमत्कार घडला. दत्त भेटीची तीव्र तळमळ निर्माण झाली. तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. तिथून निघाले, अंकुल नावाचं गाव सोडलं, सिन्नरला नागेश्वरच्या मंदिरात आले, नागकुंडात स्नान केलं, वस्त्रदान केलं. सिन्नर वरून देहूर नावाच्या गावात आले. देहूरला आल्यानंतर बाबाजी भागवत नावाचे आणखीन एक सत्पुरुष होते. हे बाबाजी भागवत कोण होते? मी अगदी रनिंग कॉमेंट्री आपल्याला सांगतोय. हे बाबाजी भागवत कोण होते? तर नाशिकला एक दिव्य सत्पुरुष राहत होते, अधिकारी महापुरुष राहत होते, त्यांचे हे शिष्य होते. आणि तेही अधिकारी होते, म्हणजे त्या सत्पुरुषाचे हे शिष्य होते. आणि हे बाबाजी भागवत हे अतिशय अधिकारी सिद्ध पुरुष होते. यांच्या सहवासाला अवधूत आले. काय असतं, एखादा तपस्वी तप करून आला की त्याच्यात जरासा तिरसटलेपणा येतो. आता तो जरा समाजाच्या जवळ नाही राहायचा, आपण जरा वेगळं राहूया, म्हणजे जो काही कोणात अडकायला नको या भावनेनं तो वागू लागतो. तपलेला असतो तपश्चर्येने, विचारांनी. तर त्या बाबाजी भागवतांनी काय केलं, रात्री एक कांबळं म्हणजे घोंगडं आणि वस्त्र त्यांना दिलं. बाबाजी भागवतांनी कोणाला? अवधूतांना.
ते वस्त्र आणि कांबळं दिल्यानंतर यांनी तत्क्षणी त्यांना फटकारून सांगितलं, मला हे नको, मला संग्रहच करायचा नाही, मी माझ्याकडे असलेलं वाटलं लोकाला दिलं, मला तुमच्याकडनं काही नको, फटकन सांगून टाकलं. ते बाबाजी म्हणाले, ठीक आहे, जशी दैवाची इच्छा. म्हणाले, आम्ही द्यायचं काम केलं, जशी तुमची इच्छा, महाराजांची इच्छा. काही एक शब्दही बोलले नाही बाबाजी भागवत. त्या रात्री चमत्कार झाला. काय झाला तेवढा ऐका, मजेची गोष्ट आहे. रात्री असा चमत्कार घडला मंडळी, दत्तगुरु डोळ्यापुढे दिसले स्वप्नात. तू ज्याला धुडकारलंस तो कोण आहे माहिती का? तो मोठा सत्पुरुष आहे. आणि संतानं दिलेलं ते कांबळं आणि वस्त्र तू नाकारलंस, एवढा मोठा झालास का तू? तुला माझं दर्शन घ्यायला यायचंय, ती तळमळ मी मान्य करतो, पण एवढ्या तळमळीनं तू त्याला झिडकारून दिलंस. रात्रभर अवधूतांना एवढा पश्चाताप झाला की पहाट होते कधी, त्यांचे पाय पकडून पुन्हा ते त्यांच्याकडनं घेतो कधी, अशी निर्माण झाली अवस्था. सकाळ झाल्या झाल्या त्यांचे पाय पकडले. बाबाजी भागवतांना विचारलं, महाराज चुकलो. म्हणले, आता का आलात? ते कांबळं पहिले द्या म्हणले, कांबळं आणि वस्त्र द्या म्हणले तुमच्याकडे. म्हणाले, का? काल तर नाकारलं. नाही, आता कारणच तसं झालंय म्हणले, ह्या 6 हाताचा आणि 3 डोक्याचा बापच छातीवर येऊन बसला म्हणले, माझ्या घ्यायलाच पाहिजे, ते द्या म्हणाले मला. पाय पकडले आणि सांगितलं, महाराज मला पुढचा मार्ग दाखवा. त्यांनी सांगितलं, इथून सिंध गावाला जा, सिंध नंतर नाशिक नावाचं दिव्य क्षेत्र लागेल, त्या क्षेत्रावरती तुझा प्रवास करीत करीत पुढे गेले, तिथे तुझा सद्गुरूंचा लाभ घडेल. लक्षात घ्या, हा टर्निंग पॉइंट आहे. नाशिक प्रांतात आले. बरेच जण नाशिक म्हणतात, पण नाशिक असं त्याला म्हणतात. नाशिकची प्रॉपर लोक त्याला नाशिक असंच म्हणतात, आणि आपण बाकीचे लोक नाशिक असं म्हणतो. त्या नाशिकला आल्यानंतर पंचवटीत रामरायाचं दर्शन घेतलं. सद्गुरूंच्या भेटीसाठी गोदावरीच्या काठी आले. तिथे अच्युतराव भटजी बुवा एक होते. कोणीतरी सांगितलं, तुम्ही यांच्याकडे जा, हे शास्त्री बुवा आहेत, हे तुम्हाला सांगतील काय ते. तिथे गेल्यानंतर ते म्हणाले, आमच्याकडे इथे रघुनाथ भटजी म्हणून एक आहेत, अधिकारी आहेत, एक ती गुंफण असते, तिथून तिथे जा आणि ते तुम्हाला काय ते यथोचित मार्गदर्शन करतील. मग तिथून रघुनाथ भटजींच्याकडे नेलं. रघुनाथ भटजींच्याकडे नेल्यानंतर नाशिकला जर कोणी गेला असाल आपण गोदावरीच्या काठी, तर मी सांगतोय, हे आपल्या लक्षात येईल. असा गोदावरीचा प्रवाह आहे, एकमुखी दत्ताचं मंदिर आहे, आणि त्या एकमुखी दत्ताच्या माग रघुनाथ भटजींचं ठिकाण आहे. अवधूत नमस्कार करायला गेले, नमस्कार केला, आणि रघुनाथ भटजी नाशिककरांनी 2च प्रश्न विचारले. माझी वेळ संपली, जवळजवळ 5 मिनिटं फक्त शेवटची आपली घेतो. पहिला प्रश्न विचारला, कुठून आला आणि तुमचं काम काय आहे माझ्याकडे? त्यांनी सांगितलं, माझं तुमच्याकडे काहीच काम नाही. मला हे म्हणाले की तुमचं दर्शन घ्या म्हणून मी इथं आलो. आणि कुठून आला? तर माझा प्रवासाचं ज्याला म्हणतात हिस्ट्री, ट्रॅक रेकॉर्ड, तो खूप मोठा आहे. कुठून कुठं आलो, पुण्यात आलो, इथं आलो, देहूला आलो, आता हा प्रवास. तसं नाही विचारलं म्हणाले मी, कुठून आला म्हणजे या मनुष्य जन्मात कुठून आला हे कळलं का आत्तापर्यंत? तू एवढ्या मागचं माहित नाही म्हणले, आत्तापर्यंत कुठून आलो हे सांगू शकतो. मग माझा विचारण्याचा मुद्दाच तोय, कुठून आला ते माहित नाही ना, कुठं जायचंय ते अजून कळलं नाही ना. नाही म्हणाले, गिरनार पर्वतावर जायचं एवढं कळलंय. ठीक, आता इथं आलेलाच आहात, एक 14 दिवस फक्त राहा म्हणाले. 15 दिवस राहता, आमच्या इथं राहता नाशिकला सोबत, मग जा. जसं त्यांनी त्या बाबाजी भागवतांना थोडंसं धुडकावून लावलं तसंच साधारण शब्द प्रयोग केले. 15 दिवस इथे राहिलो तर माझ्या 365 दिवसातले दिवस असेच जातील म्हणले. मी जाणार म्हणाले इथनं. ठीक आहे, जशी दत्तगुरूंची इच्छा म्हणाले तशी तुमची इच्छा, देवाची इच्छा. ते एकमुखी दत्ताचं जे मंदिर जर तुम्ही पाहिलं असेल गोदावरीच्या काठी, रात्री तिथे ते झोपले, दत्त दर्शन घेतलं. रात्री त्यांच्या छाताडावरती स्वप्नात दत्तगुरू बसले. म्हणाले त्याचं ऐकायचं मुकाट्याने, 15 दिवस मुकाट्याने इथं राहायचं, आगाऊपणा करायचा नाही जास्ती, इथं राहायचं. इथं राहायचं म्हणल्यानंतर सकाळ कधी होते, नमस्कार करतो म्हणले, महाराज बदलला म्हणले कार्यक्रम आमचा, म्हणजे आता 15 दिवस इथे. मग काल हेच सांगत होतो, इथं राहायचं म्हणले 15 दिवस. बरं, तुमचे गुरु कोण? प्रश्न विचारला. म्हणजे माझे गुरु कोणीच नाहीत, मला फक्त दत्तगुरू भेटावे ती इच्छा आहे. बरं,
तुम्ही सगुणोपासक का निर्गुणोपासक? म्हणाले ते तर त्यातलं मला काहीच कळत नाही. गेले कालच्या दिवशी त्याच्या मागच्या वर्षी घेतलेला अभंग जो आहे की बंधन वार्ता कैवल्य चिंता, मला त्यातलं काही कळत नाही, मला काहीच माहित नाही, मला दत्तगुरूंची भेट व्हावी बस एवढंच खूळ डोक्यात घेऊन आलोय. होय ना, ठीक आहे म्हणाले. मग बसा माझ्या पुढे. इथं सगळे ध्यानधारणेतली मंडळी आहेत. रघुनाथ भटजी नाशिककर असं त्यांचं नाव आहे. आणि ह्या रघुनाथ भटजींचा अधिकार काय आहे तुम्ही उद्या तुम्हाला वेळ लवकर 6:15 आपण सुरू केल्यावर सांगतो. आज एवढंच सांगतो, भृगु ऋषी जे झाले ते पुढे आपल्या इथं कर्नाटकात मलप्रभेच्या इथं जन्माला आले. तिथून प्रवास करत करत हिस्ट्री सांगतो नंतर किंवा आज रात्री सांगतो आपल्याला. तिथून ते नाशिकला पोहोचले, पुढे ते तिथं राहिले. त्यांच्याशी तिथे एक वाडा आहे, त्या वाड्यात रोज रात्री दत्तप्रभू बोलायचे त्यांच्याशी, यांच्याशी रघुनाथ भटजींशी. त्यांचं नाव आहे, त्यांचं नावच आहे रघुनाथ भटजी नाशिककर. आजही तिथे जागा आहे. पुढे त्यांनी शेवटच्या काळात संन्यास घेतला. त्यांचं नाव अद्वैतेश्वर असं त्यांचं नाव आहे. मी सांगतोय हा संदर्भ लक्षात ठेवा. दत्तमूर्तीच्या बरोबर मागे अद्वैतेश्वर स्वामींची संजीवन समाधी आहे. आपण जर कधी गेलात तर जाऊन दर्शन नक्की घेऊ शकता. नाशिकला गोदावरीच्या काठी खूप सुंदर बघण्यासारखं ठिकाण आहे. ते अद्वैतेश्वर स्वामी म्हणजे पूर्वाश्रमीचे रघुनाथ भटजी नाशिककर. ते नाशिककर भटजींनी विचारलं, बसा म्हणाले समोर. बसवलं आणि ध्यान मार्गातलं आकाश ध्यान ते अवधूतला शिकवायला सुरुवात केली. आता हा बुवा काय प्रकार आहे हा आत्ता इथं विवरणाचा विषय नाही, पण आकाश म्हणजे एवढंच की ही जी सर्वत्र पोकळी आहे इथं ठासून फक्त एकटा परमात्मा कसा भरलाय या विषयीचं सूक्ष्म अतिसूक्ष्मतर ज्ञान आकाश ध्यान हे रघुनाथ भटजींनी नाशिककरांनी त्यांना दिलं. ते जसं दिलं तसा प्रश्न पुन्हा विचारला, आता सांग तू कोण आहेस? त्यावेळेला अवधूतांच्या तोंडातनं शब्द आले, हेची ब्रह्म निराकार निरंजन निराधार निप्रपंच निर्व्यापार हेची तुझे स्वरूप पै. आकाश ध्यान शिकवलं. तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, निर्व्यापार आहेस. तू हे सगळं व्यवहारातलं करायला आलेलं नाहीस. पुढचं उदाहरण सांगितलं, निर्मळ निष्कलंक निर्गुण अनादि स्वरूप चैतन्य घन स्वप्रकाश झाला आनंद घन ते हे तुझे स्वरूप पै. आता निर्भय होय अंतरी सोड द्वैताची कर्तरी नांदे एकपणाचे घरी स्वानंदेसी सर्वथा. हे आकाश ध्यान त्यांना दिलं. ते ध्यान दिल्यानंतर त्यांना सर्वत्र दत्तात्रय सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेल ही मात. नाथ म्हणाले तसं आत बाहेर वर खाली सर्वत्र नारायण उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे अंतर बहिश्चमान नित्यम व्याप्यो नारायणो हरी. सर्वत्र परमेश्वर दिसायला लागला. आणि ते उन्मनी अवस्थेत मध्ये कोलांट्या उड्या मारायचे, मध्येच हसायचे, मध्येच बोलायचे, मध्येच कोणाशी तरी खिजवल्यासारखं बघायचे, मध्येच काहीतरी रडायचे, मध्येच बोलायचे. हे योगिक प्रक्रिया सगळ्या सुरू झाल्या. रात्री झोपले दत्ताच्या पुढे आणि एक चमत्कार झाला. स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि स्वप्नात महालक्ष्मी आली आणि महालक्ष्मीने डोक्यावरती वरदहस्त ठेवला नाशिकला स्वप्नात. आणि ते होतंय तोपर्यंत बीज मंत्र तुला भगवान दत्तात्रय देतील म्हणून सांगितलं. त्यानंतर ओम द्राम दत्तात्रेयाय नमः असा मंत्र मिळाला. अवधूतांना मंत्राची दीक्षा दत्तगुरूंकडनं झाली. नाशिकच्या गोदावरीच्या पुण्य पावन तीरावरती देव आणि गुरु वेगळे नाहीतच मुळी असं कळलं. यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु. स्वतः त्यांचा स्वानुभव सांगतो. ते म्हणतात, ऐसा गुरुप्रसाद झाला राज्य अभागी स्थापिला. माझ्या गुरूंनी माझ्यावर एवढी मोठी कृपा केली की राज्य अभागी स्थापिला. आणि पुढे म्हणतात की रोगिया जीवन मुक्त केला तैसे मजला झाले. मी महारोगी होतो, भवरोगी होतो, मला जीवन मुक्त स्थिती सद्गुरूंनी करून दिली. त्या रात्री त्यांना एक दिव्य दृष्टांत झाला. गाढ समाधी लागली आणि त्या गाढ समाधीमध्ये दत्तगुरु आणि रघुनाथ भटजी एकमेकांकडे बघून हसले. ते हसताना दत्तगुरु म्हणाले, याचा अपान वायू आता मी बंद करणार आहे. यांना म्हटलं काय कळेच ना अपान वायू म्हणजे. आता यातली कवित्व शक्ती जागृत करणार. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून यांच्या ठिकाणी कवित्व जागृत झालं. नाभी कमलापासून जी चक्र आहेत त्यातल्या मूलाधार चक्राची शुद्धी झाल्यानंतर कवित्व जागृत होतं.
कवित्व याचा अपान वायुदात जागृत करूया म्हणून दत्तगुरु हसत म्हणाले. दुसऱ्या दिवशीपासून ती सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी एक दृष्टांत झाला, तेवढा सांगायचं आणि थांबायचं. 8 वेश्या, नीट ऐका, 8 देह व्यापार करणाऱ्या स्त्रिया, वेश्या, त्या एक खोली आहे, अशा खोल्या आहेत समजा, घडून चला, आणि त्या खोलीचं दार उघडून अतिशय स्वरूपवान त्या स्त्रिया दार उघडतायत आणि त्यांना म्हणतायत आत या. पुन्हा दार पुढे करतायत, हे घाबरतायत, पुढच्या दाराशी गेली, पुढे आणखी एक नवीन स्त्री, ती म्हणते खोलीत या. ते म्हणतात घाबरतायत, मी हे काय पाहतोय, मी एकीकडे उपासना करतोय, एकीकडे हे मी काय पाहतोय. 1 2 3 4 8 वेश्या ओळीने उभ्या आहेत. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर त्यांना असं दिसलं की एक मोठा तेजाचा प्रकाश दिसला. घाबरून गेले, हे काय दिसतंय तेज, मला सहन होत नाहीये. त्याच्या पुढे थोडस गेल्यानंतर त्यांना असं दिसलं की एक अष्टदल आहे आणि तिथे मला उभं केलंय. तिथे बराच वेळ उभं राहिल्यानंतर थोडं पुढे गेलं तर एक मोठं दालन होतं. हे सगळं दृष्टांतात दत्तगुरु रात्री दाखवतात अनुग्रह झाल्यानंतर. पुढे पाहिलं तर एक मोठा हल्लपल्लोळ चाललाय, कोणी आरडाओरडा करतायत. त्याच्या पुढच्या दालनात गेलं, त्याच्या पुढच्या दालनात गेल्यानंतर कोणी सनई चौघडे वाजवत होते आणि एकदम एकदम सर्वत्र मंगलमय असं वातावरण होतं. आत प्रवेश केला तर बोहल्यावरती एखादा कुठे कुणातरी विवाह चाललाय असं असं वाटावं. एकीकडे एक स्त्री उभी आहे, मध्ये अंतरपाठ धरला आणि कोणीतरी पटकन हाताला धरून यांना उभं केलं आणि समोर पलीकडे कोणीतरी एक स्त्री उभी आहे आणि तेवढ्यात कोणी सांगितलं मंगलाष्टक सुरू झाली आणि तेवढ्यात सदैव लग्नम झालं आणि हे घाबरायला लागले, म्हणाले हे चाललंय काय आयुष्यात. धरधरून घाम फुटला आणि सकाळी जागे झाले. पहाटे जाऊन सद्गुरूंचा आश्रय केला. तेव्हा डोळ्यातनं पाणी आलं आणि विचारलं, महाराज हे अभद्र असं मला का पडली हो स्वप्न, ही काय काय दिसलं. त्यांनी घडलेलं सगळं सांगितलं. ध्यानात काय झालं, दृष्टांतात काय झालं. शिष्याचा अनुभव ऐकून गुरूंचे डोळे पाणावतात असे प्रसंग फार कमी असतात. रघुनाथ भटजींचं चित्त द्रवलं आणि ते म्हणाले, बाळ किती भाग्यवान आहेस तू, तुला जे दृष्टांत झाला ना तो ऐकल्यानंतर मी भरून पावलो. एखाद्या गुरुच्या आयुष्यात हजारो शिष्य येतात, एखाद्या सद्गुरूच्या आयुष्यात हजारो शिष्य येतात, पण गुरुपुत्र एखादाच होतो. गुरुपुत्र एखादाच होतो. तुला जे 8 दारं उघडून उघडझाप करून ज्या सुंदर स्त्रिया आत बोलवीत होत्या ना, त्या वेश्या ज्या बोलवीत होत्या ना, कामिनी ज्या बोलवीत होत्या ना, त्या 8 स्त्रिया म्हणजे अष्टसिद्धी होत्या. त्या दत्तगुरूंच्या आणि तुझ्या मार्गात जाताना विचारत होत्या, अणिमा पाहिजे, लघिमा पाहिजे, गरिमा पाहिजे, तुला काय पाहिजे. तुला शरीर मोठं करायची विद्या पाहिजे, शरीर लहान करायची विद्या पाहिजे, लोकांच्या मनातलं ओळखायची विद्या पाहिजे, काय पाहिजे. उघडझाप करत विचारत होत्या त्या त्या स्त्रिया म्हणजे अष्टवेश्या म्हणजे अष्टसिद्धी. पण तू तिकडे ढुंकूनही पाहिलं नाहीस, तू घाबरलास, तू पुढे 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 आलास. त्यानंतर तुला दिव्य असा प्रकाश दिसला. तेजाकडे पाहिलंस, ते तेज जे होतं ना, ते तेज म्हणजे तुझं आत्म्याचं तेज होतं. ते आत्म्याचं तेज होतं. त्या आत्म्याच्या तेजाला ओलांडून तू पुढे गेलास, अष्टदल कमलात उभा राहिलास. ते अष्टदल कमल म्हणजे निर्गुण ब्रह्म होतं, त्याच्यात तू उभा राहिलास. तिथं काही काळ गेल्यानंतर तू थोडा पुढे गेलास आणि खूप हल्लपल्लोळ चालू होता, खूप काही आवाज येत होते कानात. त्याला नाद असं योगशास्त्र म्हणतं, त्याला दशनाद असं म्हणतात. ते नाद तुझ्या कानात यायला लागले योग मार्गातले. थोडं पुढे गेल्याच्या नंतर तुला एक वधू दिसली आणि मध्ये अंतरपाठ धरला होता. ती वधू दुसरी तिसरी कोणी नव्हती, ती वधू म्हणजेच तू होतास. सकाळी झालेला विषय सांगतो. ती वधू म्हणजे तू होतास. महाराज मी हो, तू वधू होतास. मग पलीकडे कोण होतं. पलीकडे म्हणाले मी होतो. पलीकडे मी होतो, वधू म्हणून तू होतास, गुरु आणि शिष्य म्हणून तुझं माझं लग्न झालं म्हणाले काल रात्री. तो अंतरपाठ काढला गेला. गुरु आणि शिष्य म्हणून तुझं माझं लग्न झालं, संलग्न झालो. आणि आता अंतःकरण शुद्ध करून त्याच्या पुढच्या दालनामध्ये एक दिवा होता, तो ज्ञानाचा दिवा होता. तो निर्वात एक गजनम. आता निर्वात तिथं आता शुद्ध ज्ञानाने दिवा उजळला, आता निश्चिंतता झाली. असा त्या स्वप्नाचा अर्थ आहे म्हणाले ध्यानातल्या. अतिशय आनंद झाला. आत्मानुभूती नावाच्या वाङ्मयात ते असं म्हणतात, आता तू आनंद घन झालासी, राज्यपदी पावलासी, सच्चिदानंद विलासी होऊनी सुख भोगिका. तुझे सुखासी नाही पार,
पावलासी जीवन मुक्तीचे घर, नको पुसू वारंवार सुखी राहे अंतरी. आता विचारू नको मी गाठलं का, तू मिळालास, भोज्याला तू स्पर्श केलास, आता तुझ्यावर राज्य येणार नाही, तुझं काम झालं. आता फक्त पुढचे 3 दिवस राहा. मार्गशीर्ष महिना सुरू झाला होता मंडळी. एकादशी नावाची तिथी होती आणि त्या मार्गशीर्षात, ज्याला आपण गीता जयंती म्हणतो, त्या दिवशी सगळे शिष्य रघुनाथ भटजींच्याकडे जमले होते आणि त्यांना रात्री सांगितलं, हा जो अवधूत आहे, आज त्याला इतकी दिव्य अवस्था प्राप्त झाली, आजपासून अवधूताचा अवधूत असं कोणीही म्हणणार नाही. अवधूताचं अवधूत हे नाव जाऊन आज रोजी मी मार्गशीर्ष एकादशीला नामकरण करतो. अवधूताला आजपासून निरंजन असं म्हटलं जाईल. निरंजन. आणि यावत चंद्र दिवाकर सूर्यचंद्र असे पावेतो, जसं एका जनार्दनी म्हटलं जातं, तसं माझ्या नावानंतर म्हणजे आधी त्याचं नाव मग माझं नाव जोडून घेतलं जाईल. यावत चंद्र दिवाकरो निरंजन. कोणाचं निरंजन? रघुनाथाचं निरंजन. म्हणून याचं नाव अवधूत कुलकर्णी कोणी म्हणणार नाही, निरंजन रघुनाथ असं म्हटलं जाईल. आजपासून कोणी याला अवधूत म्हणायचं नाही, निरंजन रघुनाथ. मंडळी, काय काय घडलं? त्यांना दर्शन घडलं का? घडलं तर कसं घडलं? देवाने किती परीक्षा पाहिली? उद्या गुरुवार आहे ना, उद्या गिरनार पर्वतावरती बघूया दर्शन झालं का. आज इथेच थांबू, वाणीला विराम देऊ. मराठवाड्यातनं सुरू झालेला हा जीवन प्रवास उत्कट असा एका टप्प्यावर येऊन सद्गुरु कृपेने नाशिकला येऊन थांबला. आज सगळे नाशिकला मुक्काम करू गोदावरीत. आणि उद्या ते त्र्यंबकेश्वर पासून गुजरातला कसे गेले, त्यांचा प्रवास कसा झाला, उद्या ते चरित्राख्यान ऐकू. साक्षात्कार झाल्यानंतर त्यांचा आणि आपल्या कोल्हापूरचा काय संबंध आला, त्यांचा आणि मिरजेशी काय संबंध आला, हे सगळं उद्याच्या चरित्राख्यानात आपण पाहू. आज इथेच थांबूया. झालेली सेवा अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी आणि तुम्हा सर्व दत्त स्वरूप श्रोत्यांच्या चरणी, स्वामी महाराजांच्या, गुरु महाराजांच्या, सगळ्या गुरुमूर्तींच्या चरणी अर्पण करून इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभम करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितम्. दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनम्. कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.